बसा प्लीज. ठीक आहे. सो आपल्या ठरल्याप्रमाणे आपल्याकडे गेस्ट आलेले आहेत. म्हणजे असं खूप फॉर्मली मला बोलता येणार नाहीये, कारण की तुमच्यातूनच स्टेज पर्यंत आलेला हा आपल्यातला विद्यार्थी आणि आज घडलेला अधिकारी आहे. हा आता म्हणजे एक ओव्हरऑल सर त्यांची जर्नी सांगतीलच, त्याच्यानंतर तुमचे या प्रोसेस मधले जे छोटे मोठे डाऊट असतील तर त्याच्यावर सरांचा जास्त भर असेल. तर ऑनलाईनचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी पण आणि ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांनी तुम्ही जे छोटे छोटे काही प्रश्न असतील तर ते विचारा, जेणेकरून म्हणजे मास्तर दररोजच आहे त्यामुळे मास्तरचा चेहरा बोर होतो. त्यामुळे मग सिलेक्टेड स्टुडंट कडून तुम्हाला आणखीन जास्त नवीन काही गोष्टी मिळतात आणि त्यांनी रिसेंट एक्झाम दिलेली आहे, राईट? ठीक आहे. तर मग त्यातून नेमकं कशा पद्धतीने आपण इथपर्यंत पोहोचू शकतो. आणि सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे त्यांनी ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास केलाय आणि डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास केलेला आहे, राईट? म्हणजे दोन्ही अँगलनी त्यांना काय चॅलेंजेस आले, त्यांनी कसे ओव्हरकम केले आणि त्यानंतर तुम्हाला येणाऱ्या जे चॅलेंजेस आहेत किंवा तुम्हाला आता दरम्यानच्या काळात जे काही वाटतंय त्याच्यावर सर तुम्हाला डिटेल मार्गदर्शन करतील. सो थँक्यू व्हेरी मच. तुमच्याकडून पूर्ण वेळ व्यवस्थित ऐका, प्रश्न विचारा, इंटरॅक्टिव्ह सेशन होऊ दे. ठीक आहे, राईट? जास्त वेळ न घेता मी सरांना विनंती करतो की त्यांनी कृपया मार्गदर्शन करावं. थँक्यू. आवाज आहे? हा, जातो. येतोय ना आवाज? आपला आवाज मोठा आहे, काय टेन्शन नाही. जिल्हा परिषद शाळेत शिकल्यामुळे असं नमस्कार. नाव माहितीच सगळ्याला, गणेश म्हणून. गणेश आता मी थोडक्यात सांगतो सगळं. समजा माझं जर्नी काही जणांना माहित असेल आणि मग आपण, मला असं वाटतं की प्रश्न उत्तराच्या स्वरूपातून जास्त घेऊयात, कारण मग मी जर माझं सांगत राहिलो तर समजा तुमचे काही डाऊट्स असेल ते काही क्लिअर होत नाही. आणि मग तसं आपल्याकडे आहे म्हणजे चांगला वेळ आहे अजून. तर सगळं माहितीच आहे की मी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विद्यापीठातून एक छोटं गाव आहे बाबुळगाव म्हणून, तिथून माझं शिक्षण सुरू झालं, जिल्हा परिषद शाळा. त्यानंतर 11वी-12वी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे, BA ला इथं फर्ग्युसनला आलो होतो. आता असं होतं की 2015लाच मी ठरवलं होतं की युपीएससी करायची, नाही का, जेव्हा 12वीला होतो. मग 12वीत असताना मग आता 12वी पर्यंत माझं सायन्स होतं. मग आता युपीएससी करायची तर BA घेऊ आपण, आणि मग BAचा सिलेबस पण ओव्हरलॅप होतो आणि पुण्याला पण जाता येईल, समजा करता येईल तर चांगलं करू मग, नाही का, म्हणून मग फर्ग्युसनला आलो. तर आता हा असं एक आहे का बरं का, नंतर येऊन काही चुका जाणवतात आयुष्यात, तर ही पण आपण एक चूक म्हणू शकतो. त्याचं कारण सांगतो की आता पास झालो म्हणून ठीक आहे मी, पण जर पासच न झालो तर मला युपीएससीच्या 6 जेवढ्या माझ्या मेन्स किंवा 6 प्रिलिम्स क्लिअर झाला, त्यात बऱ्यापैकी जे फॉरेस्टचा कट ऑफ राहतो त्याच्यापेक्षा मला 5-10 मार्क जास्त आहे दरवर्षी. पण BA असल्यामुळे मला फॉरेस्टची एक्झाम देता आली नाही. आता माझे भरपूर मित्र असे की ज्यांनी माझ्यासारख्या 4-4, 5-5, 6-6, 2-2 इंटरव्ह्यू दिले युपीएससी सिव्हिल आपल्याचे, IAS IPS चे, पण न झाल्यामुळे फॉरेस्ट दिले आणि फॉरेस्ट मध्ये क्लिअर आहेत आणि आता पोस्टिंगला आहेत. म्हणजे आपण म्हणतो ना पुढे जाऊन, जर आता समजा मी DYSP झालो म्हणून ठीक आहे, पण नसतो झालं तर मग आयुष्यात असं वाटलं असतं ना की अरे BSc करायला पाहिजे नव्हतं, कमीत कमी फॉरेस्ट. म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी, आता तुमचं डिग्री चालूच असेल समजा, जे नंतर बघतील त्यांच्यासाठी हे एक आहे. मग 2015 ते 2018 माझं ग्रॅज्युएशन सुरू झालं. पण आता असं आहे की मग ग्रॅज्युएशन ठरवलंच होतं आपल्याला युपीएससी करायची, तर मी डिसेंबर 2015 सालीच NCERT वाचायला घेतल्या. म्हणजे आता विचार करा बरं का, आणि घेतलं म्हणजे असं नाही का मी नुसतं मग 24 तासाचा अभ्यास करायचो, मज्जा पण करायचो, मित्र मैत्रिणी सगळं. पण प्रॉब्लेम हो की असं नाही की मी प्रॉपरली अभ्यास सुरू केला तेव्हापासून NCERTचा. मग तेव्हापासून म्हणजे तेव्हा पण मी जरा सकाळी लवकर उठणार, काहीतरी नाही का आपलं आपलं चालू राहायचं. आता विचार करा की 2015 डिसेंबर माझा अभ्यास आत्ता बंद झालाय समजा 2025-26 मध्ये, आत्तापर्यंत. मग विचार करा 2015 म्हणजे 10 वर्ष चालेल जर्नी. पण मग यात असं आहे की तुम्हाला लय वेळेस निगेटिव्ह वाटेल, लय वेळेस पॉझिटिव्ह पण वाटेल, आणि काही वेळेस तुम्हाला तुमचं असं वाटेल की अरे अभ्यास भरपूर करतोय पण काही होत नाहीये. किंवा असं पण एक्झाम्पल असतात आता, म्हणजे जे आहे ते आहे की असं वाटतं अरे आपण अभ्यास करतोय आपल्याला रिझल्ट येत नाही, पण आपल्या शेजारी कोणतरी असतं किंवा लांबचं कोणतरी असतं का अरे त्याने तर माझ्यापेक्षा कमी, मी तर 10 तास बसायचो किंवा 8 तास बसायचा पण त्याचं होऊन गेलं. म्हणजे असं पण होतं आता ते, आणि ते व्हायला पण पाहिजे. मला तर असं वाटतं जोपर्यंत तुम्हाला पर्सनली वाईट वाटत नाही तोपर्यंत तुम्ही पास नाही होऊ शकत, नाही तर मग मजा वगैरे चालूच आहे, नाही का. त्याच्यामुळं मग 2018 माझं ग्रॅज्युएशन झालं. मला असं वाटलं होतं की 2019ला माझी UPSC पास होऊन जाईल, मी लगेच IAS होईल, नाही का. मग मी 19चा अटेम्प्ट जरा चांगला केला. पण प्रॉब्लेम हे होतो ना आपल्या मुलांचा की आपल्याला परीक्षेला काय पाहिजे ना हे कळतच नाही. म्हणजे समजा आता मला ते आता ह्या पहिल्या मेन्स मध्ये MPSC समजून गेलं, मला कळलं होतं परीक्षेला काय पाहिजे.
आपल्याला आपण आपल्या पद्धतीने करत बसतो, रॅदर दॅन जे महत्वाचं आहे ते करत नाही. फॉर एक्झाम्पल आता डिस्क्रिप्टिव्हचा पॅटर्न आहे आपला आणि सगळ्याला सगळं माहिती आहे, लिहायचं असतं, हे करायचं असतं. पण प्रत्येकाला सिलेबस म्हणजे काही आता अजून पण सांगतो, मला 2-3 मेन्स होत तर नीट सिलेबस पण माहित नव्हतं युपीएससीचा. का GS2 मध्ये पॉवर्टी अँड हंगर येतंय. नाही का? मग आपल्याला वाटत नाही 1 मध्ये असेल, 3 मध्ये असेल आणि तरी विचारता येतं. अजून पुढे जाऊन एक्झाम्पल द्यायचं की कधी आपल्या नोट्स तयार नसतात. डिस्क्रिप्टिव्ह मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे. आता वुमन सेल्फ हेल्प ग्रुपवर दरवर्षी युपीएससीला एक प्रश्न आहे. मी तुम्हाला अजूनच सांगतो, याच्यात क्वचित एखादा असेल का ज्याला वुमन एसएचजीचे आहे ना 5 एक्झाम्पल माहित असतील किंवा 5 फॅक्ट्स माहित असतील आणि दरवर्षी एक प्रश्न आहे. कोणालाच माहित नाहीये. किंवा आपण म्हणतो की अर्थक्वेक आले GS1 मधला टॉपिक आहे अर्थक्वेक. आता मला सांग की रिसेंट आता 3 ते 5 अर्थक्वेक झाले, त्याचे एक्झाम्पल, त्याचे मॅपिंग किंवा काय किती ते याचा पॉवरचा होता, इंटेन्सिटीचा होता, कोणालाच माहित नसतं. आणि जे लागतं डिस्क्रिप्टिव्हला हेच राहतं. आपण जे पेपरला लागतं ते करत नाही. मग इतकं पुस्तक एवढं वाचलं म्हणजे पेपर किंवा अभ्यास किंवा ते पेपरचं होत नाही, ते आपल्याला बरं वाटतं फक्त. मग असंच माझा पण प्रॉब्लेम झाला की 19ला मी प्रिलिम्स दिली युपीएससीची. मग 79 मार्क होते, 92-93 कटअप होता, नाही झालं. मग तेव्हा थोडा मला धक्का बसला का अरे हे वेगळं आहे काहीतरी, आपण जो विचार करतोय त्याच्यापेक्षा हे सगळं वेगळं आहे आणि याला वेगळंच काहीतरी मॅटर किंवा काहीतरी वेगळंच फॅक्च्युअल किंवा काय तुमचा विजडम वेगळा लागतो, तुम्ही किती अभ्यास करा. मग नंतर काय झालं, कोविड आला. मग मी 20 मध्ये ना गावाकडेच गेलो. आता मग त्यासाठी मी लय ठिकाणी परत सांगतो, मी 2020 पासून 2024 पर्यंत सगळ्या प्रिलिम्स युपीएससीच्या सगळ्या मेन्स गावाकडूनच दिल्या. त्यात मी 2दा युपीएससीच्या पण इंटरव्ह्यू होतो. बरं युपीएससीचे इंटरव्ह्यू होतो म्हणजे मी 2022चा युपीएससीचे फायनल पोस्ट माझी 5 मार्क्सनी राहिली, 2023 ची 11 मार्क्सनी राहिली आणि 2025 ची आता 5 मार्क्सनी राहिली, 4 मार्क्सनी राहिली. माझ्याकडे ते काय ना त्याचं रिपोर्ट काय म्हणतात ना आपल्या मार्कशीट पण आहे. ते पोरं नाही म्हणत का माझ्या दरवेळेस 2 मार्कांनी राहत, तसे नाही, माझ्या ओरिजिनल 2-3 मार्कांनीच राहिले. नाही का? मग या सगळ्या याच्यात आता मग 20 ला मेन्स दिली तर मला बहुतेक 642 मार्क होते, 798 कटअप, 698 कटअप होता काहीतरी आता असा आसपास. या 2021 ला युपीएससीची मेन्स दिली तर मग माझे 703 मार्क होते, 707 कटअप होता. सॉरी, मला 704 होते, 707 कटअप होता, 3 मार्कांनी राहिलं. आता बघ किती छोटी गोष्ट आहे. माझं 2021च्या युपीएससीच्या मेन्स मध्ये ना एक 10 मार्काचा प्रश्न लिहायचा राहिला होता आणि माझे मार्क कट ऑफ राहिला 3 मार्कांनी. मी म्हणतो पुढे जाऊन मला तसं इंटरव्ह्यू 200 दिले असते तरी पण पास नसतो झालो, पण एक स्टेप क्लोजर आहे ना, समजा काहीतरी असं हे वाईट आहे. मग आपल्याला कळत नाही की काय कधी काय होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल अजून पुढे जाऊन सांगतो, ह्या 2024 ची जी एमपीएससी मी मेन्स दिली त्यात प्रश्न होता साधा सिंपल की पब्लिक अकाउंटिंग कमिटी पॅक मध्ये किती सदस्य असतात, 22 असतात ना. ती फटकन फास्ट सेकंदाचा विचार नाही करता असं विचार केला, कारण किती सोपा प्रश्न आहे आणि 30 का काय लिहून आलो होतो बरोबर. म्हणजे ह्या आता जे पास झालं मी डीवायएसपी त्याच्यात. आता विचार करा बरोबर, मा चुकला येऊ. आता किती छोटी म्हणजे लई मोठी गोष्ट, याच्यातून आयुष्य कसं बदलू शकतं तुम्हाला सांगतो. मला आता समजा 597.25 का काय मार्क आहे, अजून लिस्ट जाऊन चेक करा. माझा 17वा रँक आहे, ओके. आणि जो 16वा विद्यार्थी ना ज्याचा 16 नंबर आहे तो पण माझ्या कॅटेगरीतून आहे आणि त्याला पण 597.25 मार्क आहे. फक्त त्याचं वय जास्त आहे माझ्या, ते पण 10 दिवसांनीच तो बिचारा मोठा आहे म्हणून त्याची रँक वर आहे. आणि कॅटेगरीमध्ये 2च जागा होत्या डीवायएसपीच्या. फक्त मी 3रा होतो. फक्त हे असं झालं की जो 1 नंबर होता तो जनरल मधून गेला आणि म्हणून मला डीवायएसपी पद भेटलंय समजा. आता तो प्रश्न देवाच्या नशिबाने ना तो कॅन्सल झाला. पोरं म्हणले तुम्ही विचारलंच नाही महाराष्ट्राच्या का भारताच्या पॅक कमिटीचं, जे महाराष्ट्राची होती भारताची तुम्ही आधी विचारा, वेगवेगळं आहे. त्याच्यामुळे म्हणजे एवढा 0.25 पण समजा चुकलं असत मग किती नुकसान झालं असतं कळलं म्हणजे. आणि ते पण मग तसंच 2021 ला ते 10 मार्काचं लिहायचं राहिलं आणि पूर्ण वर्ष वाया जातं. मग आपण जेव्हा पेपर लिहितो तेव्हा हे करतो ना, तेव्हा या छोट्या छोट्या चुका लक्षात येत नाही किंवा कळतच नाही. म्हणजे आता प्रिलियमला पण किती जण असं त्याचे 1-2 प्रश्नावरून गेला असं, पण जेव्हा तुम्ही 100 प्रश्न सोडतो तेव्हा आपण बल्कमध्ये घेतो, अरे 100 प्रश्न नाही म्हणजे हे होतं. मग 21चं पण माझं गेलं. मग 2022 ला मी जरा चांगलं गावाकडूनच युपीएससीची मेन्स दिली आणि त्या वर्षी मला युपीएससीच्या मेन्सला चांगले मार्क्स होते. म्हणजे चांगले म्हणजे माझ्या 772 मार्क्स होते. माझे मेन्सचे जे मार्क आहे 772 मध्ये, माझे मित्र किंवा त्या लेवलला तुम्ही अजून 22चं जाऊन लिस्ट बघू शकता. 772 मध्ये बऱ्यापैकी पोरं IPS IRS आहेत मुलं मुली. पण माझा प्रॉब्लेम झाला की मला इंटरव्ह्यूला 146 मार्क आले, ओके. मग ते दोन्ही मिळून बहुतेक 918 झाले, 923 कट ऑफ होता. 22 पण गेला. 23 ला परत इंटरव्ह्यूला गेलो, 746 मेन्सला होते, 160 इंटरव्ह्यू होते, परत 919 कट ऑफ होता, मला 908 होते.
11 मार्कने राहिलो. प्रॉब्लेम आला 24 मध्ये मी युपीएससी मेन्स दिली. ह्यावेळेस असं एकदम भारी दिली, म्हणजे आता काहीच ठेवलं नाही का, म्हणजे काय होऊ शकतं, लाईफ कशी टर्न घेऊ शकते. आणि 24 ची मला असं वाटत होतं का आता ह्या वर्षी पोस्ट भेटेल. 5 मार्कांनी गेलं, 11 मार्कांनी गेलं, आणि आता पोस्टची म्हणजे असं वाटतं ना तिसरा घाव जरा जास्त मारतो आपण. तर मी चांगला मारला, पण तो काय घाव बसलाच नाही. युपीएससी मेन्सच उडली. म्हणजे मी सलग 2 इंटरव्ह्यूला असताना मेन्स उडणं हे भयानक आहे, म्हणजे नाही का, विदारक होतं माझ्यासाठी. मग असं त्या वर्षी नशिबाने म्हणा, किंवा आता माझी मैत्रीण पण आली, आम्ही आमचा सगळा ग्रुप आहे, त्या वर्षी आम्ही ह्या मुलांच्या नाद लावून समजा आम्ही एमपीएससी प्रिलिमचा पहिल्यांदा अभ्यास केला. मी कशाला आता करायला काय नाहीये, 10-12 दिवसच अभ्यास केला. मला 132.5 मार्क आले, आणि असं झालं की माझी एमपीएससी प्रिलिम तरी होती, बाबा जाऊन दे. मग आता करायचं काय तर एमपीएससी प्रिलिम्स करू. आता करायचं काय, म्हणजे एक तर एमपीएससी ऑब्जेक्टिव्हचा हा शेवटचा, आणि मी एक तर युपीएससी डिस्क्रिप्टिव्ह मधून आलेलो. आता लय जण म्हणायचे की काय गरज नाही, पुढच्या वर्षी तसं आपल्या हातातच आहे सगळं. पण मला आता पुढच्या वर्षीच लय वाट नाही बघता यायची, नाही का, आता झालंय पास, एक तर प्रिलिम कधी एमपीएससी आपण पास, तसं होत नाही, असं होत नाही. तर मग माझ्याकडे 4 ते 5 महिने होते. मग असं ठरवलं की मी आपण समजा अभ्यास करू, पण मग करायचं तर मग नीट करावं लागेल. असं नाही म्हणणार की उगाच चाललंय मग चला मग नुसतं इंटरव्ह्यूला गेलो, कारण इंटरव्ह्यू जाऊन जाऊन पण कंटाळा आला होता, नाही का, 2 झाले होते. मग पण मग त्या 5 महिन्यामध्ये मी खरंच आता लय ठिकाणी म्हणून मी रिपीट नाही करत, चांगला खरंच मनातून जो अभ्यास राहतो तेवढा केला. प्रॉपर चहा पितानी, जेवण करतानी, चालतानी, वाचतानी, बोलतानी, फक्त जेवढं झोपल तेवढं. त्यात नंतर माझं स्वप्न पण मोरा वाळंबे यांची पाडायचे, म्हणजे नाही का त्या काळामध्ये, आणि पडायचे प्रॉपर. कार इथं काहीतरी चुकेले, किंवा खाटेकर सरांच्या मग आपली इथं त्या GS3चे जे तास लावला. हा आता असं याचा एक अजून फायदा झाला की मला हे सगळं नवीन होतं समजा, आणि भीती पण वाटायची. पण आता GS3 पहिल्यांदा मी 16 डिसेंबरला क्लास चालू झाला, अजून पण चेक करा जाऊन आपल्या स्टेपअपचा. 16 डिसेंबर 2024 ला पहिला क्लास केला. यात मला झालं का हे अवघड असेल, पण सर आहे ना निवांत समजून सांगायचे, किंवा घेऊन चालायचं, या हे करायचं त्या करायचं. मग असं वाटायचं का अरे सोपं आहे काहीतरी. मग इथून असं मला झालं की तो पॅटर्नचा अंदाज यायला लागला, PYQ वगैरे वगैरे वगैरे. आणि मग मला कळलं का रे होऊ शकतं. त्यानंतर मग मी जरा जास्त हे घेतलं होल्ड पेपरवर, एक्झामवर, आणि मग कळलं की याला पाहिजे काय. आता मला असं वाटतं की माझं ऑब्जेक्टिव्हचं अजून चांगलं आहे, कारण मला युपीएससी 4-5 प्रिलिम मी पास झालो होतो. आणि तुम्हाला सगळ्याला माहिती की असं असतं की तुम्ही किती अभ्यास करा आणि काही करा, तुम्ही ऑन द स्पॉट प्रिलिमला गेले ना, 100 पैकी तुम्हाला 40 प्रश्नच माहित असतात, 35 ते 40च. त्याच्या पुढे तुम्हाला ऑन द स्पॉट काहीतरी निर्णय घेणं, काहीतरी छोट्या छोट्या गोष्टी बघणे, तसं बघायचं, मग ते पास होतात. त्याच्यामुळे मला थोडा अंदाज होता. मग ह्या सगळ्या प्रोसेस मध्ये सगळं मी ना, मग मला थोडा प्रॉब्लेम नंतर आला की माझं मे मध्ये थोडा प्रॉब्लेम आला. 25 मेला माझी युपीएससीची प्रिलिम होती, युपीएससीची, आणि 27, 28, 29 मेला माझी एमपीएससीची मेन्स होती. म्हणजे एकच दिवस मध्ये होता फक्त. तरी मग आम्ही निर्णय घेतला सगळ्यांनी की नाही, आपण काय करू, युपीएससीची प्रिलिम पण देऊ, कारण नंतर मेन झालो करायचं काय वर्षभर पूर्ण सगळं. पण ढिला नापास झालं तर अटेम्प्ट माझा जातो. युपीएससीचा अटेम्प्ट झाला, माझे 3च राहिले होते. पण असं विचार केला की नाही देऊयात आपण समजा. मग ती युपीएससीची प्रिलिम पण दिली, आणि नंतर 27, 28, 29 मेला एमपीएससीची मेन्स पण दिली. युपीएससीची प्रिलिम्स पण क्लिअर झाली समजा. मला चांगले मार्क होते, 109 मार्क होते एमपीएससीच्या अभ्यासावर, आणि याला तर ऑफकोर्स मार्क पडले. मग असं करत 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 मग ऑक्टोबर 2025 ला याचा सगळ्याचा फायनल रिझल्ट लागला. आणि मग हे सगळं समजा 17वी रँक वगैरे सगळं हे झालं, आणि त्याच्यानंतर निवांत समजा सगळं ही माझी जर्नी. त्याच्यानंतर पण मी युपीएससीच्या इंटरव्ह्यूला पण होतो. माझा 2 फेब्रुवारी 2026 ला युपीएससीचा तिसरा इंटरव्ह्यू होता. 165 मार्क्स आले, आणि माझे टोटल मार्क होते बहुतेक 2025 ला आता युपीएससीत 927, 931 कट ऑफ होता. मग तिथं 4 राहिलं. मग आतापर्यंत सगळं हे समजा जर्नी. आता याच्यात सगळ्यात महत्वाचं काय माहिती का, आपण असं नाही म्हणू शकत की नाही का असं लयच भयानक नाही का 18 तासाचा अभ्यास करीत होतो, आणि नाही का ते चेष्टावारी आता काय काय कमेंट करते, अगरबत्तीच्या प्रकाशात अभ्यास केला, याव केला त्याव केला, नाही का, तसं काय नसतंय. म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही स्पेसिफिक सरासरी समजा, जर तुमचा अटेम्प्ट 1 वर्षात असेल किंवा पुढच्या मे मध्ये असेल, तर 8 ते 10 तास सरासरी, पण रोजच रोज 8 ते 10 तास अभ्यास केला तरी भरपूर होतो. म्हणजे कसं, पण आज आज 12 तास केला सोमवारी, मंगळवारी 4 तास केला, बुधवारी 14 तास केला, काहीच उपयोग नाही. खरंच काहीच उपयोग नाही. आज 8-9 तास केला, उद्या 9.5 तास केला, परवा 9 तास, 9.5 तास, 10 तास, असं जर ठेवला ना, तो एकदम ओके, म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त याच्यात सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही पेपरला काय पाहिजे. पेपरला आता समजा डिस्क्रिप्टिव्ह आहे, बरोबर, आपला एवढा सिलेबस दिलाय सगळा
आता सिलेबस मध्ये एक टॉपिक आहे समजा GS4 चा आहे कंपॅशन. कंपॅशन हा टॉपिक आहे. कंपॅशन टॉपिकची काय पाहिजे नेमकं कंपॅशन म्हणजे उद्या कोणताही प्रश्न विचारता कंपॅशनची बेसिक आहे ना डेफिनेशन माहित पाहिजे. कंपॅशनचे तुमच्याकडे 4-5 उदाहरणं तरी आहेत का बाबा, आणि सगळ्यात महत्त्वाचं कंपॅशनची एखादी तुमच्याकडे युनिक डायग्राम आहे का. मग उद्या कंपॅशन वर GS4 ला 15 मार्काचा प्रश्न विचार 15चा नसतो त्याच्यात समजा 10 मार्काचा प्रश्न विचारतो GS4 मध्ये, तर काही विचारलं तरी मी हे 4 गोष्टी तिथं टाकून येणार आहे. फॉर एक्झाम्पल अजून दुसरं समजा की पॉवर्टीचं उद्या कोणताही प्रश्न येऊन द्या, पॉवर्टीवर तुमच्याकडे कमीत कमी 2 तरी कमिटीचे नाव माहिती का. सगळेच तेंडुलकर कमिटी लिहिणारे, रंगराजन लिहिणारे किंवा काहीतरी असं बेसिक. पॉवर्टीचे तुमच्याकडे 3-4 तरी फॅक्ट आहे का. पॉवर्टीचे तुमच्याकडे काहीतरी एखादे बेसिक आले एक डायग्राम आहे का बाबा, मी तिथं ऑन द स्पॉट टाकीन. आणि सगळ्यात महत्वाचं पॉवर्टीचं तुमच्याकडे असं एखादी केस स्टडी आहे का जगामध्ये का तिथं पॉवर्टी कमी करण्यासाठी एखादी केस स्टडी वापरली ती आपण इथं लिहू शकतो. एवढ्या 4-5 गोष्टी लागतात. पण आपण ह्या सोडून सगळं वाचतो. पॉवर्टीचं काय केलं पाहिजे सगळ्यालाच माहिती, पॉवर्टीसाठी एम्प्लॉयमेंट दिलं पाहिजे आणि फूड बाकी गव्हर्नमेंटच्या स्कीम्स वगैरे. पण ह्या बेसिक गोष्टी हे सगळं असलं तुमच्याकडे, आणि त्याच्या नोट्स पण एवढ्या तयार होतात. GS2च्या एवढ्या होतात, GS3च्या एवढ्या होतात. माझ्या GS4च्या नोट्स 24 पानात तयार होते. मधल्या 1.5-2 तासात पण तुम्ही वाचू शकता. इतकं की कंपॅशन म्हणलं, इंटिग्रिटी म्हणलं तर हे 5 एक्झाम्पल देणार, ही डायग्राम टाकणार, उद्या काही येऊ असं जर असलं मग हे डिस्क्रिप्टिव्हला लागतं. एवढं जर तुमच्याकडे असलं ना एकदम निवांत सगळं होतं. याच्यात सगळ्यात महत्वाचं हा मग एवढं असून मग पेपर पूर्ण करणं सगळ्यात महत्वाचं. आता असं आहे का प्रॉब्लेम, ते विनीत शिर्के सर आहे समजा टेलिग्राम, त्यांच्या जोर भारी कोटी होतो की उत्तम खेळाडू कधी जिंकत नाही, जो उत्तम खेळतो तो जिंकतो. म्हणजे आता समजा विराट कोहली मस्त सगळं चांगलंय पण फायनललाच जर खेळत नसेल बिचारा किंवा एखाद्या याला आउट झालं तर नाही ना उपयोग समजा त्या पूर्ण टुर्नामेंटचा. तर समजा आता मी 4-5 महिने लय अभ्यास केला, कोणाला माहिती लय अभ्यास केला, जर मला मार्क्स आले नसते समजा, किंवा मी त्या 6 पेपरामध्ये एका पेपरात पण कुठेतरी गणलो असतो, काहीतरी प्रॉब्लेम आला असता, तर कोणाला माहिती समजा गणेश टमनर कोणी आणि त्यांनी काय आता मी उगा पास झालो म्हणून तुम्ही ऐकू राहिले नाही का. म्हणजे तसंच आहे ना, मी पण येऊन बोललो नसतं तुम्ही मला ऐकलं नसतं समजा, आणि मी नसतं ऐकलं कोणाचा जो नापास झालाय त्याचं काही गरज नाही ना ऐकायची. तसं आहे समजा मी 6 महिने भरपूर अभ्यास केला, अति अभ्यास केला आणि केलाच होता, आणि एक पेपरला जरी प्रॉब्लेम आला असता तर नाही ना काय घेणं देणं नाही कोणाला. त्याच्यामुळं ऑन द स्पॉट नीट पेपर सोडवणं, हे करणं आणि स्वतःवर विश्वास ठेवणं, तर असं असलं तर नक्की पास होतं असं मला म्हणायचं. ही माझी जर्नी समजा. आता आपण आहे ना प्रश्न उत्तर घेऊ आणि ज्याला जे वाटेल ते विचारा आपण थोडक्यात, किंवा मला पण काही सुचलं किंवा काही असं वाटलं काय असेल ते विचारा, म्हणजे काही पण, फक्त रिलेशनशिपचं सोडून. काही कोणला काय काय हा विचारा, म्हणजे काय असेल ते विचारा, किंवा काय स्पेसिफिक विचारायचं तर विचारा का GS2चं काय करायचं, GS1च्या ह्या टॉपिकचं काय करायचं, किंवा इव्हन प्रिलिम्सचं काय करायचं, काही असलं तर. मग एकदाच पास झाले पण सांगा. हो मला तर असं वाटतं उलट निगेटिव्ह पीपल आले ना, किंवा म्हणजे उलट पॉझिटिव्ह घ्यायचं की अरे आपण पास झालो किती माझी, म्हणजे नाही का. समजा आता एखादं म्हणतं की तुमचं होणार नाही, हे होणार नाही, ते होणार नाही, उलट जेव्हा अभ्यास करायचं मन नसेल तेव्हा त्यांना आठवायचं कार्य हे म्हणत होतं होणार नाही, म्हणजे मी असं करायचं म्हणजे आता. आणि लय लक्ष नाही, भावनिक नाही व्हायचं. समजा भावनिक म्हणजे अरे ह्यो बोलतोय मला आणि ते म्हणलं तुझं काय होणार नाही, तुझी प्रिलिम होणार नाही, असं तसं गेलं ना भावनिक नाही व्हायचं. हा पण त्याला ऍज अ मोटिवेशन म्हणून घ्यायचं की अरे म्हणजे उलट बरं आहे ना, ज्याला अपेक्षा नाही जर आपण झालो ती किती भारी. म्हणजे त्यामुळे ती निगेटिव्ह एनर्जी समजा आपण काढू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं लय इमोशनल नाही व्हायचं अशा बाबतीत. मग जे असेल ते असेल. आता माझं तर म्हणणं आहे समजा आता लक्ष्मीकांत मला वाचायचे, मला आज 100 पानं वाचायचे, 100 पानं वाचायचे ना, मग माझा मूड असू काय किंवा मला कोणी शिव्या दिलेल्या असू काय, मला 100 पानं वाचायचे. हा फक्त माझा मूड असल्यावर मला त्यातलं 70-80% समजन, माझा मूड नसलो त्यातलं मला 50-60% समजन. क्वांटिटी तर तेवढीच राहील ना. तसं करायचं की समजा तुम्ही आज टॉपिक ठरवला, समजा एवढं एवढं वाचायचं, आता मला कुणी बोललं का किंवा मला काय झालं काय किंवा काय मला काय घेणं देणं, मला एवढंच संपवायचंय. मग माझा काय मला मूड असू नसू किंवा मला काय घेणं देणं नाहीये, असं जर केलं ना मग काय अडचण येत नाही. लय आणि लय महत्वाच्या गोष्टी ना लय खरंच लक्षच नाही द्यायचं, सगळ्यात बेस्ट वे त्याचा. आता आपल्याला कळते पण ओळख नाही असं म्हणतात ना. आता आपल्याला माहिती आहे की ह्या सिलेबसवर किंवा ह्या माहितीवर क्वेश्चन येऊ शकतो, परंतु आपल्याला मनामध्ये एक वाटते की मला अजून माहिती पाहिजे, मला अजून माहिती पाहिजे, म्हणून आपण दुसरंच वाचत बसतो आणि आपण ते काय वाचतच नाही आणि प्रश्न हा त्याच्यावरच येतो. हे असंही होते. आणि कधी कधी असं होते की आपण एवढा जर सिलेबस असेल पूर्ण तर आपण अझम्पशन हे करतो की एवढ्यावर क्वेश्चन येईल, पण प्रश्न येते दुसऱ्यावरच.
असं पण होते. हा, त्यासाठी काय करायचं माहितीये का, एक तर बेसिक याच्यासाठी PYQs लय महत्वाचे, मग UPSCचे असो काही असो, एक तर विचार करा की खरंच तुम्हाला जर प्रश्न विचारायचा असता तुम्ही काय विचारला असता. म्हणजे आपल्याला कळतंय ना का बाबा अरे हा टॉपिक याच्यावर हा प्रश्न येईल बाबा. समजा आता GS2 चा टॉपिक आहे, तुम्हाला ते म्हणलं SHG वर दरवर्षी एक प्रश्न कळतंय ना, मग त्याचा स्पेसिफिक तयारच करून ठेवायचं. समजा काहीतरी नोट्स आपल्याकडे तयार राहिल्या पाहिजे. त्याच्या पुढचं जाऊन तुम्ही हे म्हणत होते की समजा असे काही टॉपिक आहे की किंवा ऑन द स्पॉट तुम्हाला तुमचे जो अभ्यास केला त्याचा प्रश्न विचारला गेला नाही. समजा मी तयार करून गेलो होतो 5-10 एक्झाम्पल चांगले IAS ऑफिसरचे जे GS4 मध्ये टाकले असते, किंवा असं काही आलंच नाहीये की काही, मग मी त्याला समजा आता एसएचा पेपर आधी होतो पण ते मी एसएच्या पेपर मध्ये वापरू शकतो. समजा तुम्हाला तुमचे जे अभ्यास आहे तो मोल्ड करता आला पाहिजे. कळलं का, म्हणजे तुमच्याकडे तुमचा माल मसाला रेडी पाहिजे, तो कुठं पण तुम्ही फक्त प्रश्नाचा जो कंटेंट आहे किंवा डिमांड आहे, कळलं ना, तसं जर टाकलं ना, मग असं म्हणतच नाही का मी अभ्यास केला तर आलं नाही. अभ्यास करण्यातलं कधी येत पण नाही, म्हणूनच पास होत नाही सगळे. नाही सगळेच झाले असते अकॅडमिक मध्ये, सगळे कोण पास होते. एवढं पुस्तक आहे, यातले 50 प्रश्न येणार आहे, म्हणूनच पास होतो ना आपण. UPSC का होत नाही, हे पुस्तक आहे यातलं एक वाक्य येणार आहे, म्हणजे इतकं हे म्हणजे नाही का. आता लक्ष्मीकांत सोडून द्या, पण तुम्ही आम्ही तेच म्हणतो ना, आपण आता UPSC MPSCच्या प्रिलिमला सगळं वाचितो, तरी किती प्रश्न आहे आपल्या ओळखीचे. मग ते असं नाही का आपल्या अभ्यासातले नाही, ते असं आहे की आपला अभ्यास त्याच्या ऍप्लिकेशन काय केलं तुम्ही. समजा नुसतं थेरॉटिकल नाही, कळलं का. समजा आता तुमच्याकडं तुम्ही अभ्यास केलाय समजा पॉवर्टीचा, काही पॉवर्टीच्या ह्या वर्षी प्रश्नच नाही आला, पण GS3 मध्ये काहीतरी फॅमाईन वगैरेचा प्रश्न आला, तुमच्याकडे त्याचं एक्झाम्पल होतं कुडालचं, तरी तुम्ही ते तिकडे टाकू शकता ना. उलट डिस्क्रिप्टिव्हचं मी म्हणतो का खरंच सोपं आहे, कारण त्याचं असं आहे की तुम्हाला जे वाटतंय ना फक्त ते प्रश्नाच्या याच्यामध्ये मोल्ड करा आणि तसं लिहा. म्हणजे त्यांनी ऑब्जेक्टिव्ह मध्ये कसं होतं, एक तर माहित असतं नाही तर माहित नसतं. डिस्क्रिप्टिव्ह मध्ये असं आहे की तुम्ही तुमचं नॉलेज पुढं पण फक्त कनेक्ट करा, बस एवढं सोपं आहे समजा ते. ओके. हा, सर आम्ही म्हणजे माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे ऍग्रिकल्चर मध्ये, तर एक तर सुरुवात कृषी जायची 4 वर्ष झाली तुमच्याकडे. मग आमचा पण असं खूप अप्स अँड डाऊन्स येणार आहेत, तर मग तुम्ही तर त्या म्हणजे खूप असे कमी पॉईंट्स मिळेल, 1-2 मार्क म्हणजे ते योग्य वाटलं तर मग त्या पॉईंटला सर तुम्ही कसं हे केलं. ओके. हा, आता असं आहे का, मला असं वाटतं समजा मी लय लवकर बस परत विचार वाटलं दुसरा प्रश्न. मग असं आहे की मा म्हणणं आहे की समजा तुम्ही जे म्हणता ना तुम्ही 4 वर्ष आधी सुरू केलं, तसं मुळात म्हणजे मग तेव्हा माझी मॅच्युरिटी पण नव्हती ना, वय कितीक होतं. उलट तुम्ही नंतर सुरू केलं म्हणजे याचा अर्थ असं नाही की तुम्ही मागं पडले, उलट तुमच्या मेंदूचे तेवढं सेल्स आता डेव्हलप झाल्या, तुम्ही अजून मॅच्युअर झाल्या. उलट आता इथून पुढे तुम्हाला चांगलं समजा. समजा आता मला 2015ला NCERT वाचायला, एक NCERT वाचायला 4 दिवस लागायचे एवढी, ते आता मी 4 तासात वाचू शकतो. समजा कळलं का, असं नाही की मी लय लवकर सुरू केलं म्हणून पास झालो. आता माझ्यानंतर सुरू केलं UPSC पास झाले, म्हणजे असं नाही की आता लवकर वगैरे हे. आणि दुसरं की समजा अप्स अँड डाऊन्स येतात तुम्ही म्हणता ना, तर त्याचं असं आहे ना, ते म्हणजे असं माझं असं म्हणणं आहे की तुम्ही ना एका लेवलवर आहे ना 2 पेक्षा जास्त वेळा नाही किंवा 2-3 वेळा नाही हे केलं पाहिजे. समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्याचे 3 अटेम्प्ट दिले आणि प्रिलिम्सलाच प्रॉब्लेम होते, मग म्हणायचं का आपल्यात काहीतरी म्हणजे स्ट्रॅटेजिक किंवा काहीतरी स्ट्रक्चरल दोष आहेत, पेपर मध्ये नाहीये. मग समजा पहिल्या वेळेस तुम्ही प्रिलियम दिली असं राहिलं, मी तो 5-10 मार्कांनी राहिलं तरी ओके, मग दुसऱ्या वेळेस तुम्हाला ते देताना समजलं पाहिजे, मग थोडं राहिलं, तिसऱ्या वेळेस तरी ते झालंच पाहिजे. म्हणजे पहिल्या वेळेसच झालं पाहिजे. पण एका लेवलला समजा मेन्सच देत आहे, मग 5-6 मेन्स दिले आणि काही असं नाही का तिथं स्टॅटिक राहिले, मग त्याचा उपयोग नाही ना. काहीतरी इम्प्रुव्हमेंट करून काहीतरी चुका सापडून मग तसं ते अप्स अँड डाऊन्स होत मग शेवट ते होतं. आणि तुम्हाला एक सोपं आहे ना, म्हणजे आपण नाही म्हणत का आता अतिरेक्यांचं एक हे की त्यांना एकदा सक्सेसफुल व्हायचंय. आपल्याला फक्त 26-11 झालेलं माहिती, जसे किती पण हल्ले झाले होणार असं आपण ते टॅकल केलेत ना, तसं आपलं स्पर्धा परीक्षेवाल्यांचं तसं ना, आपल्याला एकदाच पास व्हायचंय. म्हणजे संपलं ना. मग आता मी एकदाच पास झालो ना, आयुष्यभर मान्य सॉरी 19 पासून नापासच होत आलोय ना, एकदाच पास झालो, देऊ राहिलो तुमचं भाषण, त्याला काय नाही का. अजून गुड मॉर्निंग. सर माझा असा प्रश्न होता की डेली आपण काय स्टडी केलं पाहिजे. डेली समजा असं मला वाटतं की बस असं, आता समजा तुमचं पुढच्या वर्षीचा अटेम्प्ट आहे,
तर जर पहिली प्रिलिम्स असेल पुढच्या वर्षी काय समजा मे मध्ये होईल, एप्रिल मध्ये होईल, त्याची जर तुमची पहिली प्रिलिम्स असेल एमपीएससी किंवा युपीएससीची कायची, त्याच्या आधी कमीत कमी तुम्हाला 4-5 महिने प्रिलिमला द्यावं लागतील, कारण तुमची पहिली प्रिलिम आहे म्हणून. मग उलट शेड्यूल तयार करा. मग त्याचे 4 महिने म्हणजे डिसेंबर नोव्हेंबर पर्यंत येईल. मग नोव्हेंबर पासून आता जुलै चालू आहे. मग यात मला 4 जीएस आणि 1 एसए करायचा. मग यात 4, 4.5, 5 महिने. मग कोणत्या आठवड्यात काय करायचं, मग डेली, मग त्याच्यानुसार वीकला ठरलं, त्याच्यानुसार डेली ठरल. कळलं? असा उलटा जर तुम्ही प्लॅन केला तयार, की नंतर समजा मला हे करायचंय, मग आता असं यात पण कसं आहे ना, सिलेबसला धरून करा. माझ्या त्या अडचण काय झाली माहिती माझ्या, मी आता पुस्तक आहे समजा, हे इथून सुरू केलं कव्हर टू कव्हर वाचणार. अरे पण सिलेबस मध्ये एवढं दिलेलंच नाहीये. सिलेबस मध्ये आता आमचा जॉग्राफी ऑप्शनलचं होतं की फक्त रिजनल डेव्हलपमेंटचं एवढं त्या पुस्तकातलं एवढं मी त्या रिजनल डेव्हलपमेंटचं पूर्ण पुस्तक वाचणार. काहीच उपयोग नाहीये ना आपल्याला. थोडंच म्हणजे पीएचडी करायची, काय करायची, काहीच गरज नाहीये. सिलेबस धरून राहायचा. सिलेबस धरून राहिलं ना, जो पॉईंट आहे तो घ्यायचा, त्याच्यातलं पुस्तकातलं वाचायचं, त्याच्यातले पीवायक्यू बघायचे, त्यात जर चॅट जीपीटी किंवा काही इंटरनेट वापरता आलं तर ते वापरायचं. मग असं तुम्ही डेली तुमचं हे करू शकता. आता डेलीचं पण असं आहे का, ज्याच्या त्याचं भरपूर वेगळं आहे बरं का. आता मी मग सकाळी 6:30-7 लायब्ररी जायचो फक्त एमपीएससी साठी, युपीएससी साठी कधी नाही गेलो मी. पण आता माझा एक आता म्हणजे नाव नाही घेत, पण माझा एक मित्र आहे समजा, तो आयपीएस पण आहे. तो बिचारा मग सकाळी 10-11 येणार, पण तो जर 10-11 तर रात्री 10-11 पर्यंत कुठंच जात नसायचा. म्हणजे कळलं ना तुम्हाला, ज्याच्या त्याच्या याच्यावर आहे. फक्त तुम्ही कसं करताय. आता मी 6:30 जाऊन मी 6:30 गेलो आणि 8:30 पर्यंत बसलो, 2 तास बाहेर नाश्त्याला गेलो, त्याचा उपयोग नाही ना. त्याच्यापेक्षा जो 9ला आला त्याचं बरं, त्याची झोप तरी नीट झाली. असं आहे. म्हणजे तुमच्या मनावर आहे तुमचं डेली शेड्यूल कसं करायचं, पण जितकं लवकर चालू होईल सकाळी तेवढं चांगलं राहतं. आणि मग डेली शेड्यूल करता येतं, त्याचं काहीतरी ट्रॅक रेकॉर्ड ठेवायचं. ट्रॅक रेकॉर्ड म्हणजे मला आज एवढं करायचं होतं, एवढं माझं झालं आणि एवढं नाही झालं. मग एवढं नाही झालं तर मग ते उद्या समजा कॅरी फॉरवर्ड करायचं किंवा काहीतरी करायचं. फक्त असं आहे की ट्रॅक रेकॉर्ड ठेवलं पाहिजे. म्हणजे मी माझं ठेवलं होतं समजा, एमपीएससीतच ठेवलं, त्याच्यातच मी म्हणजे मला यश भेटलं. कसं की समजा मी आणि अजून एक डेली करायचं म्हणजे उद्या काय करायचं ते आज रात्री ठरवून जा. म्हणजे उद्या मी काय वाचणार आहे ना, आज रात्रीच लिहून जा. कारण उद्या सकाळी लायब्ररीत जाऊन याच्यावर टेन्शन येतं का आज काय सुरू करायचं. त्याच्यात अर्धा तास पहिलं ते नाही का 1 नंबरचं गेलं निघून, म्हणजे तो पहिला पिरियड गेला निघून चांगला सकाळचा. मग म्हणतो उद्या सुरू करू. असं हळूहळू होतं. त्याच्यामुळे थोडा प्लॅन करायचा, वीकली प्लॅन, की ह्या वीक मध्ये एक लमसम नाही का, आता मला GS4 संपवायचा. मग GS4 जर ह्या वीक मध्ये संपवायचा तर मला ह्या दिवसात एवढं करायचं आणि आज एवढं करायचं, उद्या एवढं करायचं. असं ठरवलं का ते डेली प्लॅन होऊन जातो. काय अडचण येत नाही. फक्त त्याचा रेकॉर्ड ठेवा की मी केलं का, काय केलं, किती तास अभ्यास केला, पुढे गेलो होतो, काय गेलो होतो. अजून हा, गुड मॉर्निंग. सगळ्यात महत्वाची ना सुख मला असं वाटतं, सगळ्याचं ऐकावं, आपल्या मनाला जे साहस आहे तेवढं करावं. आता मी तुम्हाला सांगून चाललो नाही का असं, पण एखाद्याला वाटत असेल अरे सर सकाळी 6:30 लायब्ररीला जाते, मी पण जातो. अरे पण आपलं म्हणजे बॉडीच अशी तयार नाहीये की मी उलट मला त्रास होईल. समजा 6:30 गेलो, मी 8ला जातो, पण कमीत कमी 10 तास तरी अभ्यास करतो. असं करा की रात्री मग समजा नाही का. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला ना चुका ही होती की ना, आपण आता समजा माई काय झाली मी सांगतो बरं का. माई काय झालं माहिती का, आपण थोड्या यशामध्ये ना लय सुखी झालो मी. म्हणजे माझ झालं, माई युपीएससीची प्रिलिम पहिल्या दुसऱ्या याच्यातच निघली मस्त वयांनी, की आता असं वाटलं की पुढच्या वर्षी मेन्सचं पाहू, ह्या वर्षी नुसती मेन्स देऊन येऊ. आपण हा कधी विचारच करीत नाही की अरे पहिल्या 8 मध्ये आपण IAS पण बनू शकतो. आणि बनलेत ना, म्हणजे किंवा आता मी एमपीएससीतून बनलोच ना काहीतरी पहिल्या मेन्स मध्ये, हाच विचारच केला नसत. मग आपण आहे आपल्या बियॉन्ड रिस्क समोर. आपला ऍटिट्यूड सगळ्यात महत्वाचं प्रॉब्लेम चुके आपल्या स्पर्धा परीक्षेतली. म्हणजे दुरून डोंगर साजरे. म्हणजे कसं आता युपीएससीची प्रिलिम पास होणंच तेव्हा असं वाटायचं का अरे कसलं भारी आहे. मग प्रिलिम पास झालं तुमचं ते इमिजिएट गोल संपत ना, कळलं का. तर असं हेच नाही ठेवायचं की आता याच्यात पण काही जण विचार करत असं समजेल अजून आतापर्यंत एमपीएससीची प्रिलिम पास नाही झालं, आधी प्रिलिम तर पास हो, पुढच्या पुढे बघता येईल. पुढच्या पुढे बघता येईल म्हणजे ते नाही होत. मग नंतर मग मध्ये 4-5 महिन्याचा पिरियड राहतो, लिहिणार कधी, काय होणार, कधी कसं होणार, कळलं का. व्हिजनच असं ठेवायचं का अरे म्हणजे परीक्षा एक प्रकारची. आपल्या महाराष्ट्राच्या आणि नॉर्थच्या मुलांमध्ये हा फरक आहे. मी युपीएससी समजा इंटरव्ह्यूला दिल्लीत होतो, त्यांचं व्हिजनच डायरेक्ट इंटरव्ह्यू पास होण्याचं राहतं. आपलं असं राहतं का अरे आता ह्या वर्षी प्रिलिम झाले ना, पुढच्या वर्षी मेन्सचं बघू. आणि मग जेव्हा मी 2022ला पहिल्यांदा इंटरव्ह्यू गेलो तेव्हा असं वाटलं का इंटरव्ह्यू दिलं हेच लई मोठी गोष्ट आहे. म्हणजे नाही का, तेवढ्यातच मी खुश होतो. आता पुढच्या पुढे बघू, पुढच्या वर्षी अजून बारीक करू. अरे नाही बाबा, ही चान्स आहे उलट आपला ऍटिट्यूड. आणि खरंच आहे ना, हे पेपर आहे ना
एक्झाम म्हणून बघायची, आपण ते नाही बघतो. आपण याला आहे ना लार्जर दॅन लाईफ बघतो. युपीएससी एमपीएससी असं लय मोठा डोंगर आहे आणि रोज हळू पेपरच नाही एक प्रकारचा. मग IIT वाला कोणतरी येतो 4 महिन्यात पास होऊन जातं ना. का जातं का ते त्याला बघतच नाही, काहीतरी एक्झाम आहे आणि ते इगोर घेते, ही एक्झाम आहे, एक्झाम पास व्हायची, संपला विषय. आपण याला लाईफ समजतो, काहीतरी लय बियॉन्ड रीच आहे आपल्या, मग हळू होईल. आता घरी सांगूनच आपण असं येतो की नाही 4-5 वर्ष तरी लागतील. मी म्हणतो लागू दे, पण ऍटिट्यूड तसं ठेवू नका, नाही का. आता मलाच 10 वर्ष लागले, मी काय सांगणार आहे, नाही का. त्याच्यामुळं या आपला ऍटिट्यूड किंवा जो अप्रोच आहे ना तो एक्झाम कडे एकदम असा पाहिजे का रे होणार आहे. आणि काय नाही, तुम्हाला एक सांगतो, जेव्हा तिथं असतं ना तेव्हा म्हणजे ज्याची प्रिलियम नाही झाली त्याला वाटतं प्रिलियम झालेलं लय मजा आहे, ज्याची प्रिलियम झाली त्याला वाटतं नाही मेन्स देऊन काय फायदा आहे, इंटरव्ह्यूला गेलो पाहिजे. म्हणजे मला असं वाटायचं, म्हणजे मी आता इथंच लायब्ररी होतो, इथं चाणक्यची लायब्ररी होती बरं का आधी 2000 प्री कोविड. आता तुम्हाला माहित नसेल चाणक्य मंडल परिवारची, मी इथं बसायचो, इथं कुठेतरी होते ते. आणि तेव्हा आहे ना 2019 ची मी पहिली युपीएससी प्रिलियम नापास झालो होतो आणि याच्यातले 4-5 पोर ह्या लायब्ररीतले पास झाले होते. तर म्हणजे इतकं आहे की ते लोक आम्हाला देव म्हणून वाटायचे. अरे युपीएससी प्रिलियम आपण नापास झालो, हे पास झाले. आणि मी एका मुलाकडे गेलो की त्याची मेन्स पण झाली होती, दादा मला त्याचा जॉग्राफी ऑप्शन होता, मला असं असं सांगा, नाही का. ते म्हणलं आता नाही का लाईट गेलो रे ना. 2019 ची मी पहिली युपीएससी प्रिलियम नापास झालो होतो आणि याच्यातले 4-5 पोर ह्या लायब्ररीतले पास झाले होते. तर म्हणजे इतकं आहे की ते लोक आम्हाला देव म्हणून वाटायचे. अरे युपीएससी प्रिलियम आपण नापास झालो, हे पास झाले. आणि मी एका मुलाकडे गेलो की त्याची मेन्स पण झाली होती, दादा मला त्याचा जॉग्राफी ऑप्शन होता, मला असं असं सांगा, नाही का. ते म्हणलं आता नाही का लाईट गेलो रे. आता लाईट कधी जाते पुण्यात, म्हणजे नाही का, कधी 15 दिवसांनी जाईन, 8 दिवसांनी जाईन. अरे म्हणलं मग अजून असं आपल्याला वाटतं. तेव्हा मला असं वाटायचं कारण युपीएससीची प्रिलियम पास झालं. जेव्हा माझी झाली तेव्हा वाटलं अरे युपीएससीची इंटरव्ह्यूला कोण जातं, किती भारी. युपीएससीची इंटरव्ह्यू गेलो, मग आता पासवाल्यांचं वाटतं. म्हणजे काहीच नाहीये, लई नॉर्मल आहे सगळं. हे फक्त आपल्याला ते असावं पण का कसं 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 निवांत ऍटिट्यूड नीट ठेवायचा, अप्रोच नीट ठेवायचं एक्झामला जे लागतंय ते, बाकी काय नाही. अप्रोच असं की होण्यासारखं आहे, नाही का, काहीच त्याच्यात हे नाही. तेच आहे. मग मी एमपीएससी पहिली मेन्स का झालो पहिल्याच याच्यात, का मला माहित होतं मी होणार आहे, खरंच माहित होतं बरं का. म्हणजे मी त्याशिवाय नादी पण नसतो लागलो. आता असं लय हे नाही, हा एवढं नव्हतं माहित की मला इतकी चांगली रँक, पण मला एवढं होतं की मला पोस्ट भेटेल जर आपण केलं तर. आता उगाच ते म्हणलं, मला माहित होतं माझी रँक येणार आहे, मग ते खोटं बोलल्यासारखं होईल. मला माहित होतं की मला पास होईल, काय होईल, गट ब भेटल, गट भेटल, काहीतरी भेटल, मग पास होईल म्हणून याच्या नादी लागू. तेच जर मी म्हणलो असतो नाही राव बघू इंटरव्ह्यूला तरी जाऊ, काय करायचं त्याचं, नाही का, मग नाही होणार. असं ऍटिट्यूड आपला अप्रोच सगळ्यात महत्वाचं. आणखी मला हे म्हणायचं की तुम्ही म्हणजे आता गावाकडे गेल्यानंतर पण तुम्ही तुमचं शेड्यूल कसं ठेवणार, म्हणजे रिव्हिजन किती टाइम्स दिली, म्हणजे GS 1, 2, 3, 4 कसं म्हणजे हँडल करायचं. म्हणजे आपण कसं एका याच्यावर लक्ष दिले की एकावर देतो, मग बाकीचे सगळे सुटून. हा तर बस असं आहे की गावाकडे कसं आहे ना, मी गावाकडे होतो म्हणजे, पण आता खरं सांगायचं का मी गावातूनच अभ्यास केला, पण मला एक पॉईंट पण काम नव्हतं. म्हणजे माझे आई वडील शेतकरीचे, पण मी पण लय मग डेंजर आहे. म्हणजे मी म्हणलो मी काम फेम काय करत नसतोय. मग म्हणजे मा उलट इथं तिथं शेड्यूल चांगलं राहायचं. सकाळी 7:30-8 ला उठलं का तिथं. आणि मला असं एक मला सगळं जागेवर यायचं. माझे आई वडील समजा पाण्यापासून जेवणापासून सगळं हे. आणि मग सकाळी 7-8 पासून रात्री 10-11 पर्यंत फक्त अभ्यासातच राहणार मी गावाकडं, किंवा नॉर्मल शेड्यूल. आता तुम्ही जे म्हणले होते की रिव्हिजन किंवा GS 1, 2, 3, 4 काय कसं करायचं. आता आम्हाला ऑप्शनल होता समजा, म्हणजे युपीएससीला ऑप्शन होता. मग मी काय करायचो माहितीये का, सकाळी समजा सकाळी ते दुपारपर्यंत ना ऑप्शनल वाचणार, मग त्याच्यानंतर आहे ना एसएचं करणार, आणि त्याच्यानंतर संध्याकाळी GS 4चं करणार. आणि एसएचं असं आहे का तुम्ही दिवसाला, म्हणजे मी मेन्सच्या पिरियडचं सांगतो, म्हणजे समजा मेन्स आहे तर तुम्हाला समजा दिवसाला तुम्ही 2 जर विषय घेतले ना ते चांगलं होतं. फॉर एक्झाम्पल मी सकाळी पॉलिटी घेतलं, रात्री 11 पर्यंत पॉलिटी वाचतो, त्याची इफिशियन्सी ग्राफ असा जाईल आणि परत असा जाईल. मग जर तुमच्या सकाळच्या 4 तासात जर 50 पानं होत असेल तर संध्याकाळच्या 4 तासात तुमचे 25 पानं होतील, कारण कंटाळा आहे ना तेच वाचत. त्याच्याऐवजी जर तुम्ही बदल केला समजा विषयामध्ये, समजा GS 4 डायरेक्ट ड्रास्टिक विषय ना वेगळा, मग ती वाचायला पण इंटरेस्ट येतो आणि इफिशियन्सी पण वाढते. तुम्ही असं करू शकता. परत त्याच्यात पुढचं माझं अजून एक असं म्हणणं आहे की समजा एकच विषय 20 दिवस लय डिटेल वाचण्यापेक्षा तो विषय 8 दिवसात पटकन संपवून घ्या, दुसरे विषय वाचा, नंतर येऊन त्याची रिव्हिजन करा. म्हणजे काही जण काय म्हणते मी लक्ष्मीकांत वाचलं, पण म्हणजे तुम्ही एक विषयात पूर्ण असं डेप्थला जाण्यापेक्षा पूर्ण कसं म्हणायचं मला, डेप्थला म्हणजे कसं का, आता मी पॉलिटीचं पूर्ण हेच घेऊन जातो की सगळं माझं PhDच होणार आणि 15 पैकी 15 बरोबर येणार. पण तू 15 प्रश्नाच्या प्रायोरिटीला 85 प्रश्न बाजूला ठेवलेत.
त्याच्यापेक्षा बाबा तू डेपला नको जाऊ, विड्थला जा, म्हणजे नाही का पूर्ण विषय घेऊन चल. मग असं असलं त्याचा फायदा होतो. मग तुम्ही असं करू शकता की दिवसाला 2 विषय घेऊ शकता आणि एक विषय ना लय दिवस नाही घालवायचा. एक वेळेस नाही समजून दिला तरी चालतंय, पण फास्ट वाचायचं, जरा जरा फास्ट व्हायचं. नंतर येऊन परत रिवाइज करणारच आहे ना आपण. आणि तुम्ही असं काय लय वाचलं तरी पण तुम्ही नंतर येऊन विसरणारच आहे ते. ओके. आणि सर तुम्ही नोट्स कशा करायच्या? हा, नोट्स असं होतं की माझं आता बघा बरं का, एमपीएससीच्या माझं सगळं नवीन होतं. माझ्याकडे 4-5 महिने होते, सगळं नवीन म्हणजे माझ्याकडे काहीच नव्हतं. मला अ ब क ते मराठी ग्रामरचं तर काहीच येत नव्हतं मला, म्हणजे काहीच नव्हतं येत. तर माझा विचार कर, माझ्या GS2च्या पूर्ण नोट्स तयार होत्या बरं का 4 महिन्यात. GS3च्या होत्या, GS4च्या होत्या आणि इंग्लिशच्या आणि मराठीच्या होत्या. एवढ्याच्या मी सगळ्या विषय नोट्स काढल्या होत्या, अनलेस मराठी GS1च्या. त्याच्यात पण माझ्या GS समजा 3च्या नोट्स आहे. समजा खाटेकर सर समजा शिकवायचे, ते घरी जाऊन लगेच त्याच्या नोट्स तयार करायचं. मग पहिल्या माझ्या त्याच्यात पण 3 लेअरच्या नोट्स तयार झाल्या, 2 किंवा 3. पहिल्या लेअर मध्ये समजा मोठं समजा जे आपल्याला असं ध्यानात राहत नाही, मग मेन आपल्या ज्या प्रॉपर नोट्स राहतात तशा ते एवढ्या पानं भरायचे चांगले, त्याचे एक वही भरली समजा जोनीची HR आणि HRDची. ते दुसऱ्या लेअरची नोट्स होती ना, मग मी जी पहिल्या लेअरची नोट्स आहे ना, मग त्याच्यातून असं मला जाणवलं की मी काही टॉपिक काही पॉईंट असे ना, मी ते 4 वेळा वाचले तरी माझ्या ध्यानात नाही राहते. मग ते दुसऱ्या लेअरच्या नोट्स मध्ये येणार. फॉर एक्झाम्पल समजा युएनच्या इन्स्टिट्यूशन्स आम्हाला GSTला टॉपिक होता, आणि त्याच्यात असं आहे की मला सगळं लक्षात राहतं, पण मला ILO समजा इंडियन लेबर ऑर्गनायझेशन याचे ना सालच ध्यानात राहत नाही, किंवा यांना नोबेल किती वर्षे कोणत्या वर्षी दिला, बाकी सगळं ध्यानात आहे मला. ह्या 3-4 गोष्टी ध्यानात राहत नाही. मग माझी सेकंड लेअरची नोट्स आहे ना, फक्त तेवढंच येणार जे माझ्या ध्यानात राहत नाही. मग अशा करून मग माझ्या सेकंड लेअरच्या नोट्स अशासाठी की ज्या दिवस एक्झाम आहे तेव्हा मी डायरेक्ट वाचणार. आता मी तुम्हाला म्हणून माझ्याकडे GS4च्या 26 पानाच्या माझ्या नोट्स आहे, ते कधी वाचणार डायरेक्ट एक्झाम. असं नाही का फक्त वर्षभर तेच वाचणार, आधी वाचणार मी, पण शेवट जे क्रिस्प ध्यानात ठेवायचं का, एक्झामच्या त्या पिरियडला वाचलंच पाहिजे, तशा नोट्स पाहिजे वेगळ्या तयार की ज्या. आणि काय होतं माहिती का, असं याचा फायदा होतो समजा तुम्ही जितकी जवळ एक्झाम आहे, आणि प्रिलियमला तर लय फायदा होतो. एक वेळेस आता डिस्क्रिप्टिव्हचं वेगळं आहे, थोडं विजडम लागतं डिस्क्रिप्टिव्ह मध्ये, थोडं माहित पाहिजे कन्सेप्च्युअल. प्रिलियमला काय होतं माहिती का, तुम्ही जर आत्ता वाचून गेले ना, आत लगेच ते गेलेलं असं आलं का, त्याचा कॉन्फिडन्स पण बिल्ड होतो, लगेच आठवतं, पण प्रॉब्लेम्स कमी येतात. मग नोट्स चांगल्या, मला असं वाटतं तुमच्या 60 ते 70% सिलेबसच्या नोट्स तयार पाहिजे. काही नसतात, म्हणजे काही टॉपिक आपण करू नाही शकत आणि केल्या नाही पाहिजे. त्या नोट्स अशा पाहिजे की एक बेसिक नोट्स, आणि दुसऱ्या लेअरला मग एकदम शॉर्ट नोट्स, क्रिस्पी एकदम, की पेपरच्या त्या काळामध्ये आपण वाचू शकतो. दोन याच्यातून नोट्स तुम्ही हा. मग आता ते ऍट दॅट टाइम असं वाटलं का आता कोणतं वाचू? नाही मग मी सांगतो ना, पेपर जेव्हा तुमचा 3-4 महिन्यावर असताना तेव्हा तुम्ही ती मेन नोट्स वाचणार जी पहिल्या लेअरची. पण पेपर आता 1 आठवडा झाला आणि तुम्हाला सगळी रिवाइज करायचंय, मग सगळ्या मोठ्या नोट्स वाचून नाही ना होणार, मग तेव्हा शॉर्ट नोट वाचायच्या. असं प्रिलिमचा पेपर पण सोडवायचा त्याविषयी पण सांगा, म्हणजे कधी असं एलिमिनेशन टेक्निक आणि 50-50 मध्ये वगैरे खूप चुकतात ना, त्यावेळेस कसं करायचं? प्रिलिम्सचं असं आहे ना, की माझं असं म्हणणं आहे, प्रिलिम्सला आहे ना, तुम्ही आत्तापासून ह्या दिवसापासून आहे ना, कधी तुमची आपली एमपीएससी प्रिलिम समजा तुमच्या एप्रिलमध्ये असेल तर आत्तापासून 24 तास वाचा, समजा सांगतोय, तरी तुम्हाला 100 पैकी ना 45-40 प्रश्न माहित असणार. म्हणजे मी तुम्हाला सांगतोय तुम्हाला ऑन द स्पॉट विचार करावा लागतो प्रिलिमसाठी. मग ते जे पुढचे आपल्याला फक्त 20-25 प्रश्न बरोबर आणायचे, 20च आणायचे, 25 कशाला. मग 20 प्रश्न बरोबर आणण्यासाठी एक विजडम लागतो प्रिलिमसाठी. समजा आपण नाही म्हणतो काही पोरं काहीच अभ्यास करत नाही, पण त्याची दरवर्षी प्रिलिम होती, असं नाही, त्याच्यात ते विजडम आलेला आहे. समजा मी मागच्या 2025 ला युपीएससीची 1 पॉईंट नाही, आदल्या दिवशी मी मराठी इंग्लिशचं ग्रामर वाचित होतो, तरी दुसऱ्या दिवशी जाऊन युपीएससी प्रिलिम पास होऊन आलो ना. ते असं नाही का एका याच्यात आलं, मग त्याच्या आधी माझे 4 प्रिलिम निघलेले आहेत. ते एक राहतं की तो विजडम आला पाहिजे. आता विजडम कसा येतो, प्रिलिम पास होतं नाही ना, 3 गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहे. सगळ्यात पहिल्यांदा ना आपले जे बेसिक बुक आहे ना, ते सगळ्यात महत्वाचे. बेसिक म्हणजे एवढे 5-6 पुस्तक आहेत, सगळे 5-6 पुस्तकाच्या बियॉन्ड काहीच जात नाही. पण ते आपण ते पण नीट नाही वाचत, कोणीच नाही वाचत, म्हणजे खरंच नाही वाचत, तेच नाही होत ते. मग नंतर आता तुम्ही जेव्हा प्रिलिम, तुम्हाला सांगतो एक प्रिलिमचा असं राहतं 4 महिन्यावर प्रिलिम आली ना, असं वाटतं मी सगळं लय भारी करेन. मग 2 महिन्यावर येते, मग असं वाटतं अरे जाऊन बेसिक नीट करतो, करंट माझं नीट होत नाही. जेव्हा प्रिलिम 20-25 दिवसावर येतो ना, 90% जनता आहे ना म्हणते जाऊन दे पुढच्या वर्षी लय भारी करेन. म्हणजे तसंच आहे. आणि त्याच्या पुढे मग म्हणतात की यार जाऊन दे बघू पुढच्या पुढं, तसे अटेम्प्ट धरीत नाही, एमपीएससी अटेम्प्ट देऊन येतो. म्हणजे एक सायकल आहे समजा, नाही का. पहिल्यापासून समजा बेसिक, दुसरं एक करंट अफेअर,
कोणता एक धरा, पण ते एकच आहे ना 3-4 वेळा वाचा प्रिलियम व्हायच्यात. आणि तिसरं महत्वाचं आहे ना टेस्ट. एवढ्या 3. आता याने काय होतं माहितीये का, याने तुमचं बेसिक स्ट्रॉंग होतं. याच्यात जर तुमचं बेसिक स्ट्रॉंग असलं आणि 200 पैकी जर कट ऑफ 95 असेल ना, तुम्हाला बऱ्यापैकी 85 ते 87 मार्क याच्या जोरावर पडतात, त्या बेसिकच्या जोरावर. पण तुम्ही पास होत नाही कधी. लय पोर असं पाहिले का दरवर्षी बॉर्डरला राहतात, कारण त्यांचं बेसिक ठीक आहे, त्यांना माहिती सगळं. तुम्हाला जर तुम्ही हे आणि हे जर हे केलं ना, तर तुमचा कट ऑफ जर 95 असेल ना, तुम्हाला मार्क पडतात बऱ्यापैकी असे 93 ते 97 मध्ये. म्हणजे पास होईल नाही होईल गॅरंटी 50, 70, 80%. पण जेव्हा तुम्ही सगळे तिन्ही पण घेतात ना, तेव्हा म्हणजे माझी युपीएससीचे तुम्ही आता हे नाही माहिती, जेव्हा 75 कट ऑफ होता ना आपल्या 2023च्या, तेव्हा मला 109.76 का काय मार्क आहे, म्हणजे 35 मार्क जास्त आहे. हा 35. ते का हवे तिन्ही पण. मग जेव्हा तुमचा 95 कट ऑफ असतं, जेव्हा तुमचं तिन्ही एकत्र होतं ना, तेव्हा तुम्हाला मार्क असतात 105, 110च्या आसपास. याचा काय राहतं माहिती का, आपण बेसिक वाचतो, सगळं माहित राहतं, पण त्यातले गॅप्स माहित नसतात. फॉर एक्झाम्पल समजा लोकसभेचं राज्यसभेचं सगळं वाचलं आणि लक्ष्मीकांतमध्ये दिलं म्हणजे सगळं वाचलं, पण एखाद्या टेस्ट सिरीज मध्ये असा प्रश्न येतो की त्यातले 2 स्टेटमेंट माहित राहते राज्यसभा आणि लोकसभेचे, तिसरं स्टेटमेंट लक्ष्मीकांतमध्ये दिलेलंच नसतं. म्हणजे ते आहे ना, पण आपल्याला दिलं नाही म्हणून. मग अशा टेस्ट सिरीज सोडून तुमच्यातल्या अभ्यासातले गॅप कमी होते. कळलं का? मग अशा भरपूर टेस्ट सोडू शकता तुम्ही प्रिलियम साठी, म्हणूनच म्हणलं 4-5 महिने लागतील. आणि करंट अफेअरचं कसं आहे माहिती का, एकच हे घ्या, पण समजा 15 प्रश्न करंट अफेअरला एमपीएससीचं बरं का, 15 प्रश्न असेल तर त्यातले ना कमीत कमी बाकीच्या काही नाही आलं तरी आपले 10-11 तरी आले पाहिजे, असे काहीतरी करा. म्हणजे डायरेक्ट असे 6-7 बरोबर नको, कमीत कमी तिथं तरी आपण लय पण माग पडायला नको. तुमचं लय भारी नसलं तरी एक 10-11 प्रश्न बरोबर आले ना करंटचे, ते पण भागून जात. मग जेव्हा तुम्ही तिन्ही एकत्र करता, तुमची प्रिलियम निघण्याचे चान्सेस 95% म्हणतो, 5% इकडे तिकडे, म्हणजे नाही का त्याची गॅरंटी कोण देऊ शकत नाही. तर एवढं जर केलं समजा आपण तिन्ही पण, तर प्रिलियम निघते. मग प्रिलियम निघताना मग त्याच्या ना मग तुम्ही विजडम जो याच्यातून येतो. आता मग टेस्ट सोडवतोय आपण, टेस्ट सोडवतो, बरोबर चूक बघितलं, संपला विषय, मला 97 आले, विषय पेपर फेकून दिला. तसं नाही चालत. मी टेस्ट सोडवली, माझं कोणतं बरोबर आलं, कोणतं चुकलं तर मी काय विचार केला होता, विचार करताना मग मला हे का नाही आठवलं, अरे हे तर मी वाचलं होतं. मग माझे समजा याच्यानुसार काय झाले, समजा माझे बेसिक किती होते, आणि बेसिक नसताना जरी मी जेवढे तुक्के मारले किंवा विजडमच्या जोरावर सोडवले, त्याच्यात काय प्रॉब्लेम आला, असं अनालिसिस केलं ना, तुम्ही निवांत पास होऊन जाता. पण आलंय, दिली आपली समजा स्टेप अपची स्टेज दिली रविवारी, पेपर बघितले, मार्क किती आले, पेपर साईडला ठेवून दिला, काहीच फायदा नाही त्या टेस्ट सोडवण्याचा. पण असं एवढ्या 3 गोष्टी मोजून आल्या ना, बऱ्यापैकी प्रिलियम होते. म्हणजे माझे ते निघले. आता एमपीएससी नाही निघले, कारण एमपीएससी याच्या आधी प्रिलियम का नाही निघले माहिती का, सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि करंट अफेअर्स. सायन्स अँड टेकला 20 प्रश्न आहे ना काहीतरी, आणि करंटला किती 15. 35 प्रश्नच तुम्हाला येत नाहीये, तुम्ही कसे पास होणार आहे? आणि ज्या वर्षी मला मग 135 मार्क होते ना, त्याची प्रिलियम पास झालो मी. पुढे गेला 135 प्रश्न मार्क होते आणि 117 कट ऑफ आहे. त्या वर्षीच कसं मला 17 मार्काची लीड भेटली, तर सायन्स अँड टेक आणि करंट अफेअर. सायन्स अँड टेकचे 20 पैकी 14 आले होते आणि करंटचे 15 पैकी 13 का काय आले होते, बस. बाकी काहीच नव्हतं केलं मी. पण एमपीएससी जी म्हणतो मी पहिलेच एवढं याच्या फक्त, आणि ते पण 15-20 दिवस केलं होतं, बाकी हेच होतं. मग त्याच्या आधी कसं व्हायचं माहितीये का, कट ऑफ जर 108 असेल तर मला मार्क करायचे 102, 103, बरोबर. कळलं का ते मी म्हणतो? असं या 3 गोष्टी करायच्या. त्यातल्या सायन्स अँड टेकला जरा जास्त जोर लावायचा, कारण सायन्स अँड टेक आणि करंट अफेअर 35 प्रश्न आहे, त्याच्याशिवाय तुम्ही पासच होऊ शकत नाही एमपीएससी. असं आहे. ओके. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये लँग्वेज चॉईस. आता काय ना, लँग्वेजचं मला असं वाटतं की तुम्हाला जे कम्फर्टेबल ते. आता एखाद्याला असं वाटेल की नाही मराठी घेतलं प्रॉब्लेम आहे लिहिण्याचा वगैरे, जर तुमचा स्पीड असेल तर काहीच प्रॉब्लेम नाहीये ना. म्हणजे आता समजा एखाद्याला असं वाटत का इंग्लिश फास्ट लिहून होतं, पण तुम्हाला जर लिहिताच येत नसेल, मग ते इंग्लिश लिहिण्याचं राहिलं बाजूला, आपल्या स्पेलिंगचाच प्रॉब्लेम येऊ राहिला, मग त्याचा काय उपयोग नाही. समजा तुम्हाला समजा जी कम्फर्टेबल आहे, किंवा तुमचं शिक्षण ज्या याच्यात झालं ना ते महत्वाचं. आता माझं पण 12वी पर्यंत किंवा 12वी लिहिलं फर्ग्युसन आलं, तेव्हा आम्हाला लय त्रास झाला इंग्लिशचा. म्हणजे ठीक आहे, अमेंडमेंट्स काय ते काय मला तर काहीच नसेल येत, मी तर म्हणतो. आता मी एका ठिकाणी सांगितलं होतं मला इंग्लिशचा तर एवढा प्रॉब्लेम होता, म्हणजे मी नंतर इंटरव्ह्यू इंग्लिश मधून दिले. आपण ते रस्ता खराब असतो बघा, रस्ता तयार करीत असते ते
इकडे जायचं इथं डायव्हर्जन शब्द राहतो. तुम्ही पाहिला असं ना डायव्हर्जन इकडे घ्या, मी त्याला डिव्हेरसिव्ह म्हणायचो. म्हणजे इतकं इंग्लिश खराब होतं. पण नंतर 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 तुम्ही अडॅप्ट करत चालता. कळलं का? आता चॉईस ही आहे की तुम्ही कशात कम्फर्टेबल आहे. जर एखादं मराठीतून अक्षर चांगलं आहे आणि पेपर कम्प्लीट होण्याला महत्व आहे, मग तर तुम्ही मराठी घ्या. एखाद्याला वाटतं इंग्लिश चांगलं आहे. मला असं वाटतं की पर्सनल लेवलला तुमच्या लँग्वेजच्या काय लँग्वेज आहे ना, डिस्क्रिप्टिव्ह लँग्वेजचा काहीच परिणाम होत नाही अनलेस तुमच्याकडे कंटेंटच नाहीये. मग तुम्ही मराठी घ्या नाही तर इंग्लिश घ्या. तुमच्याकडे लिहायलाच कंटेंट नसेल तर कसंच पास नाही होत. कंटेंट तुमचं ज्याच्यात आहे, मग हा असं डिस्क्रिमिनेशन नाही होणार का मराठीचेच पोरं पास हो राहिले इंग्लिशचे नाही होणार, असं नाही होणार. तुम्ही जे आवडेल ते. दुसरं होतं, यश मिळवण्यासाठी कोणत्या चुका टाळाव्यात. आता त्याच्यात काय नाही म्हणजे नाही का, आता म्हणणं आहे सगळेच जण डिस्ट्रॅक्ट होते. डिस्ट्रॅक्ट म्हणजे नाही का, आता आपण थोडेच गौतम बुद्ध आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे सगळ्यात नाही का. माणूस चुकांचा पुतळा म्हणतात ना, माया लय पुतळे तयार झाले चुकांपासून. नाही का. मग आता चुका काय टाळा माहितीये का, चूक करावी पण ती एकच चूक रिपीट नाही करावी. बस एवढंच चूक टाळ, बाकी काहीच नका करू. म्हणजे इतकी मोठी चूक नका करू का ती रिपीट करता येत नाही. एखाद्याचं मर्डरच केला तर काय चूक रिपीट करणार आहे आपण, नाही का. म्हणजे मला हे म्हणायचं की समजा आता मला कळलं की ह्या एमपीएससीच्या प्रिलिमला मी ही लई मोठी चूक केली. समजा मी माझा टाइम मॅनेजमेंटच नीट झाला नाही, ही चूक झाली बाबा मान्य आहे, पण पुढच्या वर्षी मी ही चूक रिपीट करू नका, एवढंच करा. हे सगळ्यात महत्वाचं की चुका रिपीट करू नका. फॉर एक्झाम्पल मी आता प्रश्न टेस्ट सिरीज सोडताना लई मित्रांना सांगतो की समजा तुम्ही टेस्ट सोडवताय, तुम्हाला टेस्ट सिरीजला 40च मार्क येऊन द्या, पण बघा की तुमच्या 3 चुका काढा त्यातल्या बाहेर. की अरे इथं इनकरेक्ट विचारलं तर मी करेक्ट घेऊन गेलो, घाई गडबडीचं नात हे लक्षात नाही राहिलं आणि याव पुढच्या टेस्टला तुम्हाला आम्ही म्हणतो 35च मार्क पडू द्या 40 पैकी, पण ह्या 3 चुका रिपीट करणार नाही, एवढंच ध्यानात ठेवा. अशा चुका ब्रिज करत 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 नंतर नंतर सगळं येऊन जातं. म्हणजे चुका होऊन द्या पण चुका रिपीट करू नका, चुकांकडून शिका, हेच महत्वाचे. चूक टाळा. रेफरन्स बुक पूर्ण वाचले होते की स्पेसिफिक टॉपिक? हा, सिलेबस नुसार. म्हणजे मेन साठी प्रिलियम साठी तर आपल्याला आता लक्ष्मीकांत पूर्णच वाचावं लागतं, पण मेन साठी ना जेवढं सिलेबस मध्ये दिलं ना तेवढंच वाचा. रेफरन्स बुक घेतलं इथपासून इथपर्यंत तर मग ते लई होतं. जेवढं सिलेबस मध्ये दिलाय तो टॉपिक घ्यायचा, बघायचं, इंटरनेटवर बघायचं आणि तेवढं वाचलं तरी चालतंय. रेफरन्स बुक पूर्ण वाचण्यापेक्षा जे सिलेबसचे टॉपिक आहेत ते. मेन्स आणि इंटरव्ह्यू साठी लँग्वेज मीडियम तेच. परत मग वरचाच प्रश्न आहे, इंटरव्ह्यूचं काय अडचण नाही बरं का, एमपीएससी तर काहीच अडचण नाही. मला युपीएससी झाला होता त्रास, मी दोन्ही इंटरव्ह्यूला मराठी लँग्वेज दिली होती, तर त्यांनी मला म्हणले की तू हिंदी इंग्लिश मधून बोल, आम्ही हाय इथं. ट्रान्सलेटर पण नव्हता आणि मी तसं पण प्रॅक्टिस करून गेलो, म्हणजे त्याच्यामुळे मला मार्क कमी वगैरे असं काही नाही. समजा माझ्या चुका झाल्या काही तर इंटरव्ह्यूला पण काही प्रॉब्लेम येत नाही. आता माझा एमपीएससीच्या इंटरव्ह्यू मध्ये ना त्यांना कळलं मी युपीएससी दिली, मग मला इंग्लिश शब्द यायचे आणि असं म्हणतात ना असं नाही थोडं मराठी जास्त शुद्ध वगैरे काय नाही, माझे भरपूर इंग्लिश शब्द आले, काहीच नाही. मला मार्क चांगले इंटरव्ह्यू 63% काय त्या पॅनलचे चांगले मार्क. म्हणजे मग असं म्हणणे ना तेच ना, तुम्ही तुमच्यात ती क्वालिटी गुणवत्ता असली ना मग ती लँग्वेजचा खरंच फरक पडत नाही. काही का असा ना, तुमची मराठी असो इंग्लिश असो काही का असा ना. लिहिण्याची भीती कशी घालवावी? लिहूनच घालवावी. म्हणजे नाही का म्हणजे की लिहिलंच पाहिजे ना. आता समजा मला पोहायला भीती वाटते तर पोहलंच पाहिजे ना, त्याशिवाय भीती कशी जाणार आहे? तर मग लिहूनच लिहित राहा बाबा, तसं तरच भीती जाईल. समजा आन्सर रायटिंग कधी कसे सुरू करावे, पहिली तर गोष्ट आहे सुरू करावे, मग हळूहळू 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 आपण इम्प्रूव्ह करत जातो. म्हणजे आता समजा मी वाचू राहिलो आज काहीतरी, समजा मी GS1चा काहीतरी टॉपिक वाचला भूगोलाचा, त्याचे PYQ बघा. पहिल्या आठवडाभर तुम्ही असं करा की त्याचे फक्त ब्रेन स्टॉर्म करा की समजा आता मी मगाशी वाटलं कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी असा एक प्रश्न काहीतरी आला बाबा, त्याचं आन्सर रायटिंग नका चालू करू. पहिला आठवडा 2 मी म्हणतो तुमचं पुढच्या वर्षी आठवडा असेल तर पहिल्या 2-3 आठवड्याने फक्त ब्रेन स्टॉर्म करा की मी काय लिहिलं असतं इंट्रो, काय बॉडी मध्ये लिहिलं असतं, काय कन्क्लुजन लिहिलं असतं. ब्रेन स्टॉर्म करा थोडं. त्याच्यानंतर हळूहळू मग पुढच्या 2 आठवड्यात फक्त लिहायचा प्रयत्न करा की मी हा पहिला मुद्दा आलेला असता, दुसरा हा, आणि अजून 1 महिन्याने तुम्ही एक करा की मग प्रॉपर आन्सर रायटिंगला सुरू करा. काय होतं पहिल्या दिवशी लिहायला घेतलं तर कळतं का आपल्याकडे लिहिण्याजोगतं काहीच नाही. म्हणजे त्याच्यापेक्षा मग हळूहळू सुरुवात केली ना त्याचा फायदा होतो. ओके. हा, मग संपर्क आणायचा. समजा पुस्तक आहे ना म्हणजे कसं आता आपण असं म्हणू नाही शकत. आता समजा मी आता मला समजा BA ला काही सायन्स नव्हतं आपल्याला किंवा काही नव्हतं आणि मी 11वी-12वी निवांत केली, म्हणजे असं नाही म्हणू शकत की मी 12वी सायन्सला होतं म्हणून मला मार्क आहे किंवा सायन्स काहीच नाही. मला म्हणजे प्लांट सेल अजूनच नसेल माहिती, प्लांट सेल, अॅनिमल सेल नाही का, काय करायचं माहिती का,
हा ह्योच फरक पडतो. आपण याला याच्यावर नाही घ्यायचं की परीक्षेला एवढं एवढं पुस्तक आहे ना, समजा भस्के सरांचं पुस्तक आहे काहीतरी, समजा एमपीएससी प्रिलिमसाठी एवढं वाचायचं. मग तुम्हाला त्यांनी विचारलंय का, तुम्हाला लय माहिती आहे आपल्याला काय आहे, 20 पैकी 15-14 प्रश्न बरोबर आणायचे, हे आपलं प्राईम टार्गेट आहे. आपल्याला सायन्सचा बॅकग्राऊंड असतो नसतो, मग ऑन द स्पॉट त्याच्यासाठी जे भस्केचं पुस्तक आहे समजा आपलं, मी म्हणतो काही गोष्टी माहित नसतात त्या स्पेसिफिक पाठ करा. आता त्यात पण आहे बरं का, समजा काय होतं माहिती का, भस्के सरांच्या पुस्तकात बघा आता काय म्हणते ना, बायोलॉजी वेगळं आहे, केमिस्ट्री फिजिक्स वेगळं, त्यात केमिस्ट्री फिजिक्स जरा बरं वाटतं. बायोलॉजीचं त्यातलं झुलॉजी आणि बॉटनी, झुलॉजी तर अवघड वाटतं आत्ती आहे ना, बॉटनी ते झुलॉजी अवघड आहे. त्यात मग असं आहे समजा 5 प्रश्न फिजिक्सला येतात, 5 प्रश्न केमिस्ट्रीला येतात, कमीत कमी मग याचं तरी थोडं जास्त माहित पाहिजे. त्या 8-10 प्रश्नातले आपले 7 जरी बरोबर आले तरी चांगलं आहे. मग यातलं बायोलॉजीतले बाकी झुलॉजीला 5 प्रश्न आहे, बॉटनीला 5 प्रश्न आहे. मग त्यातलं समजा मला पर्सनली ते प्राण्यांचं लय अवघड जायचं, झुलॉजीच ना अति अवघड, म्हणजे काय नाही का काहीतरी वेगळंच आहे ते. म्हणजे खरंच बरं का, काही लय अवघड आहे ते. म्हणजे मी आता जाऊन द्या नाही का ते. मग त्यातले मग प्रायोरिटी ठेवा. समजा मला असं वाटतं की मला प्लांटचं थोडं जास्त सोपं जातं, मग त्यातलं नीट केलं, असं काहीतरी करून प्रश्न बरोबर आणले आपल्याला कुठं. आणि मेन्सला तर प्रॉब्लेमच नाहीये, मेन्सला लिहिता येतं, करंट बेस असतं वगैरे असतं. त्याच्यामुळे स्पेसिफिक काही टॉपिक असे असतात की ते पाठ पण करावं लागते, त्याला पर्याय नाहीये. आता नाहीच समजत असेल तर काय, म्हणजे काय समजून घ्यायचं कन्सेप्च्युअल, ते थोडंच इकॉनॉमिक्स आहे. समजा कन्सेप्च्युअल समजलं नाही तर सायन्स म्हणजे पाठ करण्याचा पण विषय. त्याच्यामुळे हे मनात नका ठेवू फक्त की 10वी पर्यंत सायन्स होतं आणि 11वी-12वीला काहीच फायदा नाही. म्हणजे मला तर काही आठवत नव्हतं, त्याच्यामुळे नापास झालो एवढे दिवस नाही का. आणखी आता इंग्लिश इम्प्रुव्हमेंटचं सांगतो पटकन. न्यूजपेपर वाटचं इंग्लिशचं, त्याच्यानंतर आहे ना इंग्लिशच्या बातम्या बघा. आता इंग्लिशच्या बातम्या म्हणजे असं बघितलं सकाळ धरून BBC तसं काय नाही, रोज बघा, थोडंच बघा, एखादा तास काहीतरी नाही का. समजा पलकी शर्मा म्हणून त्यांचं काहीतरी आहे ते फर्स्ट पोस्ट म्हणून त्यांचं चांगलं राहतं, ते एक न्यूज चॅनल बघितला. इंग्लिश न्यूजपेपर वाचा. लय जण म्हणते इंग्लिश गाणे आहे का, पण त्याचा काय उपयोग नाही, ते साला ते हेच समजून येत नाही, लिरिक्स काय म्हणतात नाही का, लय फास्ट म्हणतात ते. पण तेवढं न्यूजपेपर वाचा सबटायटल घेऊन, आणि न्यूज वाचा आणि न्यूजपेपर पण वाचा, हे इंग्लिशसाठी. आणि जनरली रोज कोणा संग नसलं बोलतो तरी मनातल्या मनात काहीतरी इंग्लिश बोलून बघा. नंतर काय होतं आपल्या एवढं एक प्रॉब्लेम, आपल्याला सगळं मनात येतं पण प्रोनाऊन्सिएशन येत नाही. माझे पण आता पण चुकतात काही प्रोनाऊन्सिएशन. आता एवढं मस्त इंग्लिश मधूनच इंटरव्ह्यू दिले वगैरे दिले नाही, ते सवयच नाही ना जिभेला आपल्या. त्यामुळे पहिली गोष्ट ती की प्रॅक्टिस करा, ही एक झालं. अजून एक काय होतं तुमचा प्रश्न? हा, हिस्ट्री एक बरं का. हिस्ट्री ना प्रतीक नायक म्हणून एक सर युट्यूबवर, त्यांचे तुम्ही मॅरेथॉन सेशन्स ऐका. त्या माणसासारखं म्हणजे मला आतापर्यंत हिस्ट्रीचं कोणी सांगितलं नाही. ते म्हणजे मॅरेथॉन सेशन्स म्हणजे मी आता सांगतो, समजा आता तुम्ही मला हिस्ट्रीचं मी पूर्ण क्रोनॉलॉजी सांगू शकतो, स्पेसिफिक डिटेलमध्ये सांगू शकतो. आता ती कधी केली, समजा प्रिलिमला केली असं ही पहिली गोष्ट का तुम्ही स्टोरी टाईप, तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू येईन हिस्ट्रीचा. आता लय डिटेलिंग मध्ये नाही होणार, पण ओव्हरव्ह्यू येईन की काय होतं, हे पहिली गोष्ट. आणि दुसरं आपलं जे बेसिक पुस्तक आहे मग ते आता ज्याला पण त्या व्हिडिओतून तुम्हाला हिस्ट्री इंटरेस्टिंग वाटू शकते. फक्त प्रॉब्लेम असा आहे की मग थोडं लक्ष द्या त्याच्यात. काय होतं काही वेळेस रटाळवाणं वाटतं की अरे हा, मग हे होतं. मग त्यासाठी असं आहे की मी काय केलं होतं, जेवताना फक्त हिस्ट्रीचे व्हिडिओ बघायचो स्पेसिफिक. म्हणजे जेव्हा UPSC पहिली प्रिलिम पास झालो तेव्हाच बरं काय की जेवताना तसा पण आपण 40 मिनिटं जेवतो. समजा मला वेळ लागतो, समजा 30 मिनिटं जेवतो, 1.5च्या स्पीडने तो 45 मिनिटाचा व्हिडिओ होतो. रोज 1.5-2 तासाचा बघतो ना मग त्या नादाने कंटेंट तरी. आणि त्याचा मला भरपूर फायदा झाला बरं का. म्हणजे आपले हे किरण देसाई सर, इकॉनॉमिक्स सरचं पुस्तक बेस्ट. मी UPSCचे आता मेन्स दिले, इंटरव्ह्यू दिलेत, खरंच पुस्तक आहे बाबा ते देसले सरांचं. म्हणजे त्या इंटरव्ह्यू मध्ये पण त्यातून मला प्रश्न विचारलेले आहे, विचार करा UPSCच्या. आणि माझी UPSC पहिली प्रिलिम पण त्या पुस्तक, कारण तेव्हा ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्सचे 2020ला भरपूर प्रश्न आले होते आणि ते देसले सरांच्या पुस्तकातले होते. तसं तुम्ही करू शकता समजा. ओके, हा लक्षात असं आहे की रिवाइज करणं राहतं लक्षात. आता प्रॉब्लेम तेच आहे ना, आता तुम्हाला वाटत असं लक्षात राहत नाही, तुम्ही 4-5 वेळा तिथं गेले का ते लक्षात राहतं. नाही काय नाही, मग 20 वेळेस केलं तर अटेम्प्ट पण 4-5 झाले असतात, म्हणून ते 20 वेळा केलं नाही का. म्हणजे माझे झाले 20 वेळा, पण आता मी दिलेच 4-10 अटेम्प्ट, मग म्हणणारच ना 20 वेळा. रोज वर्षाला 2-3 वेळा वाचलं, 8-2 16 झाले 16 वेळा. रिवाइजचं कसं आहे तुम्हाला सांगतो. समजा पुस्तक आहे, आता मी त्याला कलर कोडिंग केलं होतं. पहिल्यांदा समजा पुस्तकात वाचताना आपल्याला सगळंच गरजेचं वाटतं. दुसऱ्या वेळेस असं कळतं की काहीतरी डिफरन्शिएट होऊ राहिलं कंटेंट. तिसऱ्या वेळेस असं करतं का अरे मला वाटतं मी पहिल्याच वेळेस वाचू राहिलो काय.
जो कंटेंट आहे ना जो पहिल्याच वेळेस वाचू राहिलो काय त्या समजून घ्यायचं की किती वेळा वाचला तरी ध्यानात राहायचे चान्सेस कमी. मग त्याला काहीतरी कलर कोड करा किंवा त्याला गोल करा किंवा काहीतरी करा आणि जेव्हा तुम्ही नेक्स्ट टाइम वाचायला याल तेव्हा त्याच्यावर जास्त लक्ष द्या. फॉर एक्झाम्पल आर्टिकल आता मला फंडामेंटल राईट्स सगळे माहिती 14, 15, 16, 17 पण मला 19 आणि 22 मध्ये कन्फ्युजन होतं दरवेळेस होतं ते आरएसचं काहीतरी ना. मग पुढचे जेव्हा मी रिव्हिजन करताना ना बरोबर 19 आणि 22 वर जास्त लक्ष देईन. 14 तर सगळ्याला माहिती राईट टू इक्वलिटी बिफोर 15 या पण 19 नाही सॉरी मला ते 20 आणि 22 मध्ये फरक पडतो. 19 म्हणलो 20 आणि 22 मध्ये दरवेळेस मला कन्फ्युजन आहे. तर मी तिथं आलो तिथं थोडा हे घेईन. त्याला रिव्हिजन आणि रिडिंग मध्ये हाच फरक आहे. रिव्हिजन म्हणजे जे गोष्टी ध्यानात राहत नाही त्या वाचणं, रिडिंग म्हणजे सगळ्या गोष्टी परत वाचणं. ओके. आणि प्रिलियम सगळं सोपं आहे. आता मी ज्ञान प्रभूने त्या ताईने सांगितलं होतं की प्रिलियमचा एक फायदा काय माहिती प्रिलियमच पास होणं सोपं आहे. रिकॉग्निशन आणि रिकॉल मध्ये फरक आहे. प्रिलियमला तुम्हाला रिकॉग्नाइज करायचंय का चूक आहे का बरोबर आहे. मेन्स मध्ये तुम्हाला रिकॉल करायचंय. समजा आता त्या प्रतीक नायक सरांचं उदाहरण दिलं की आपलं काय ते कुतुबुद्दीन ऐबक यांनी कुतुब मिनार बांधला. आता हे जर तुम्हाला प्रिलियमला फक्त हे की ख्वाजा कुतुबुद्दीन बख्तियार काकी यांच्या साथीटो बांधला हे सोपं आहे ना रिकॉग्नाइज करणं. फक्त माहिती आणि आपला मेंदू ते काम करतो. मग मेन्स मध्ये तुम्हाला ते शब्द रिकॉल करायचा आहे पूर्ण ख्वाजा कुतुबुद्दीन बख्तियार काकी. मग प्रिलियम अजून सोपी. रिकॉल करणं अवघड आहे रिकॉग्नाइज करणं ओळखणं सोपं आहे ना चूक बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही तशी जर रिव्हिजन केलं तरी प्रिलियम अजिबात अडचण येत नाही. मेनच्या वेळेस बघू आपण कशा पद्धतीने दूर करतात काय माहित माझंच लय होतं नाही का. म्हणजे आता काय आहे ना मग त्याला असं काहीतरी टार्गेट ठेवलं पाहिजे ना सेल्फ रिवॉर्ड दिले पाहिजे. समजा आता मला मूवीज आवडतात. समजा मी असं ठरवलं की ह्या आठवड्यामध्ये मला भूगोल संपवायचा आणि मी तो संपवला तर स्वतःला काहीतरी रिवॉर्ड देणार मी. म्हणजे मला मूवीज आवडतात तर मग माझ्या आवडीची काहीतरी मूवी किंवा जेवण पण आवडतं समजा मग मी काहीतरी माझ्या आवडीच्या हॉटेलला जेवायला जाणार. जर नाही झालं तर मग मी ते त्याग करणार थोडा समजा नाही का असं. पण त्याला मग स्पेसिफिक प्लॅनिंग आणि टार्गेट्स असले तर मग ते तुम्ही ते हे करू शकता त्यासाठी. हा हा तेच प्रॉब्लेम आहे ना वाचलेलं कधीच येणार नाही. पण तुम्ही जे वाचलं त्याच्या रिलेटेड तुम्ही काहीतरी एलिमिनेट करताय किंवा आता तुम्ही कुठेतरी काहीतरी वाचलं होतं त्याच्यावर आता तेच होतं प्रिलियमचा प्रॉब्लेम आहे का 3 स्टेटमेंट दिले त्यातले 2च माहिती एक प्रश्न माहित नसतो ती एक जरी काट केला समजा तरी 2 पर्याय उरतात किंवा काही वेळेस 3 पण उरतात. तेव्हा तुम्ही ज्या टेस्ट सोडवलेला आहे त्याचा जो विजडम आहे ना तो काम येतो. आपण नाही म्हणतो मी शेवटपर्यंत ह्या 2 पर्यायात आलतो पण तेच नेमकं जे लिहिलं तोच चुकीचा निघाला. तो प्रॉब्लेम तो राहतो की तुम्ही टेस्टचा विजडम कमी घेतलेला आहे. आणि तुम्हाला खरंच सांगतो प्रिलियमचा कधी तुम्ही ना 10 प्रश्न काढून बघा तुम्ही स्वतःच तुम्हाला लक्षात येईल की प्रिलियमचे प्रश्न काढणं किती अवघड. सगळी जनताच आपले हे करायला बसलेली काय म्हणतात ते रिप्रेझेंटेशन देतात ना आपण शेवट नाही का हे चूक होतं ते होतं की इतक्यातून ते प्रिलियमचे प्रश्न काढणं किती अवघड आहे. म्हणजे मग तुम्हाला कळन की तुम्हाला काहीतरी हिंट द्यावा लागती काहीतरी द्यावं लागतं ते तुम्हाला कळन. मग नंतर त्याच्यासाठी प्रॅक्टिस करा PYQs बघा समजा MPSCचे मग ते तुम्हाला हे होईल. आणि तो जो विजडम आहे ना मग तोच फरक पडतो बघा की तुमचे समजा प्रश्न तुम्ही पास होणार आहे की नापास होणार ते 10-5 प्रश्नच फरक पडतात फक्त. तो तुम्हाला त्या विजडम नेईन की तुम्ही टेस्ट सिरीज किती सोडवल्या किंवा MPSCचा किंवा UPSCचा पॅटर्न काय. झालं ओके थँक्यू. येस आतापर्यंत आपण बऱ्याच साऱ्या टॉपर्स वगैरे ऐकलं असेल बरोबर ठीक आहे. आणि एक फक्त मी बऱ्याच वेळेला बघितलं की मुलांनी अजून काही लिहित होते ह्या सरांच्या सांगितलेल्या ह्या माझ्या मी काढलेल्या नोट्स आहेत. लक्षात येतं हे इथं सरांचं मग इंट्रोडक्शन वगैरे हे बेसिक काही ते पॉईंट्स लिहून काढले होते. बरेच सर्व लोक सांगतात की ते सरांनी सुरुवातीचं म्हटलं होतं की अगरबत्तीच्या काही प्रकाशाखाली अभ्यास वगैरे केला असं तसं. नाव एक ऑनेस्टली सांगणं किंवा आपल्या बाबा मी काहीतरी एखादा टॉपर म्हणून आता सिलेक्ट झालो म्हणून काही खूप वेगळा नाही तुमच्यापर्यंत उतरून तुम्हाला उत्तर देणं अशी खूप कमी लोक सापडतात. आणि हे कधी येतं माहिती आहे ज्यावेळेला माणूस स्वतःशी ऑनेस्ट असतो. आता सरांनी सगळं ऍक्सेप्ट केलं की बाबा माझ्या काही चुका झाल्या आणि त्या तुमच्याकडून होत असेल. फॉर एक्झाम्पल सर म्हणाले की प्रोक्रॅस्टिनेशनचं उत्तर काय नाही माहित पाहू मला अजून होऊ शकतं ना सर दॅट इज ह्युमन बिंग ही माइट बी लर्निंग अबाउट ह्यातून तुम्हाला काय लक्षात घ्यायचं लक्षात घ्या की एखाद्या व्यक्तीचं जर चुका झाल्या तर त्यातून शिकण्यासाठी आपण स्वतःहूनच प्रयत्न करायला पाहिजेत. आणि एवढ्या प्रांजळपणे सांगणारी लोक भेटत नाहीत लक्षात द्या.
एक सरांचं एक म्हणजे नावाबद्दल पण सांगतो की सरांचं नाव आहे गणेश, बरोबर आहे ना. विघ्नहर्ता म्हटलं तर बरोबर आहे ना, की विघ्न आली पण त्यांनी पार केलं. कुणी ती मदत त्यांनी 1000 लोकांना घडली, पण शेवटी ती विघ्न पार कुणाला करायची आहेत? स्वतःलाच करायची. त्यांनी स्वतःहून पार केले ना तर त्यांनी त्यांचा एवढा एक मूल्यवान वेळ आपल्याला दिला आणि त्यांच्या गायडन्स दोन्ही पण दिला. आणि ही कॉम्बिनेशन डेडली लक्षात द्या. कुठलं की युपीएससी पण दिले आणि एमपीएससी मधून पण आता सिलेक्शन पण झालंय, नंतर इंटरव्ह्यूज पण दिले, त्याच्यामध्ये काही अप्स अँड डाऊन झाले असतील आणि रिवाइज म्हणून पोस्टिंग आता सध्या मिळते. सो ह्याचा अनुभव तुम्हाला मिळत जाईल, तर त्याच्यात तुमच्या नोट्स वगैरे वाचा. आणि मी अशी अपेक्षा करतो की सरांचं परत आपल्याला काहीतरी गायडन्स मार्गदर्शनासाठी वेळ मिळेलच. नंतर लवकर सर तुम्हाला पुढच्या जर्नीसाठी शुभेच्छा पण. आणि ऑनलाईन वाले पण थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग अस अँड आस्किंग दिस व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. तुम्ही पण थँक्यू व्हेरी मच की तुम्ही सगळे अटेंटिव्हली लक्ष देऊन ऐकला. सरांनी हलक्या फुलक्या पद्धतीने पण खूप महत्वाचे मुद्दे सांगितले बरं का. सो आय होप सो तुम्ही त्या गोष्टी वाचा. जसं सरांनी म्हटलं होतं की रिडिंग नको, तर तुम्हाला जे अवघड गेलं तर त्याला थोडंसं परत काय करा, तुम्ही रिवाइज करा. कारण हे चांगली भाषणं किंवा चांगले असे गायडन्स ऐकलं तर ते एकदा ऐकून आपलं काय करतं, पुस्तकात ठेवलं की झाकून ठेवलं तिकडेच गेलं ते. तसं नको व्हायला. हा नोट्स काढलेत ना, नसलं तरी बाकी जण कीर्तन तर पॉईंट काढा. हो. तर थँक्यू व्हेरी मच. आणि तुम्हाला पण ऑल द बेस्ट. सर थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग अस टुडे. आणि थँक्यू व्हेरी मच. आणि तुम्हाला पण ऑल द बेस्ट. सर थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग अस टुडे. आणि दिलीप सरांचं पण थँक्यू की सरांनी आपला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आणि तुम्हाला पण त्यातून चान्स मिळाला. सो ऑल द व्हेरी बेस्ट टू यू ॲज वेल. आणि सर ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर फ्युचर जर्नी ॲज वेल. थँक्यू व्हेरी मच. येस.